पैसे कमवणे आणि वेल्थ बनवणे ह्याच्यात काय फरक आहे? पैशाचं योग्य नियोजन करून तुम्ही एक सिस्टीम क्रिएट करता. म्हणजे तुमचाच पैसा तुमच्यासाठी पैसा कमवून देतो. ॲब्सोल्युटली. ग्रोथ माइंडसेट बनवायचा कसा? प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये लहानपणी ग्रोथ माइंडसेट असतंच. माझा गोल पण सेट आहे, मी कुठे आहे हे पण माहिती आहे मला, आणि लेट्स से माझा ग्रोथ माइंडसेट पण आहे ना. आता मला बिझनेस करायचा आहे आणि पैसे कमवायचे बिझनेस करून. ते काय माइंडसेट आहे? वेल्थ फक्त पैशात नसते. वेल्थ तुमच्या टीममध्ये असते, असेट्समध्ये असते, तुमच्या इनफ्लो कॅश फ्लोमध्ये असते. तुमचे मेंटल हेल्थ इज ऑल्सो वेल्थ, राईट? म्हणजे करोडो रुपये असतील पण पीस नसतो का बरं? थांबायचं कुठंच माहित नाही. लाईफ शुड बी लिव्ड एव्हरी सिंगल मोमेंट. इट्स नॉट अबाउट टुमॉरो. टुमॉरो नेवर कम्स. It's not just about making money, keeping money, keeping money, keeping money, growing money. It's not about that. You need to enjoy that life. नमस्कार. कॉन्व्हर्सेशन्स दॅट मॅटर बाय सागर बाबर या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्याकडं खूप स्पेशल गेस्ट, म्हणजे फर्स्ट टाईमच बिझनेस रिलेटेड फायनान्शियल फ्रीडम काय असतं हे बोलण्यासाठी सुधीर खोत सर आलेत. आणि त्यांच्याबरोबर मी नुसतं बिझनेस बोलणार नाही आहे, पण बिझनेसमॅनचा स्वतःचा फाउंडरचा फायनान्शियल फ्रीडम काय असलं पाहिजे, माइंडसेट काय असतो, इन जनरल फायनान्स आणि लाईफला कसं आपण कम्पेअर केलं जातं, फायनान्शियल फ्रीडम म्हणजे काय, पैसे म्हणजे काय, ह्या सगळ्याचा अंडरलाईन. कारण बिझनेस आपण जे करतो, वन ऑफ द मेजर फॅक्टर इज मनी, पण मनीवर बोललंच जात नाही. त्यासाठी आपण सुधीर खोत सरांना आज इन्व्हाइट केले. सर, वेलकम टू द पॉडकास्ट. थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी. आणि कधीपासून करताय हे 2000 नाही, ॲक्च्युली सायकोलॉजी ऑफ मनी अँड सक्सेस 2014 पासून केलं. हो का? पण फायनान्शियल फिटनेस हे 2006 पासून आहे, 4 पासून आहे. हो का? फायनान्शियल फिटनेस. हो. अरे वा, का याच्यात आवड कशी? ॲक्च्युली मी दुबईला होतो. MBA झाल्यानंतर 7 वर्ष काम केलं. दुबईला गेलो, नोकरी केली, मग धंदा करायची खुजली आली, मग परत आलो. बरं. 2000 साली सगळे पैसे घेऊन परत आलो इकडे. बरं. आणि मग एक रुरल रीच नावाची कंपनी स्थापन केली. मी ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे. आणि मग त्यावेळी मग रुरल मार्केट 2000 साली तुम्हाला आठवत असेल तर रुरल बिग मार्केट वगैरे अशा खूप गोष्टी चालू होत्या. मग आम्ही ते कॅम्पेन चालू केले सगळे, टू टेक प्रोडक्ट्स टू रुरल इंडिया. अच्छा. आणि चांगलं काम केलं आम्ही, खूप लॉन्चेस केले. पण त्यावेळेस कसं की काय नक्की करायचं आहे हे असं माहीत नव्हतं. मग टोटल बिझनेस सोल्युशन दुसरी कंपनी, मग तिसरी एक कंपनी. आलेले पैसे गुंतवणूक तर होत होते, पण कॅश फ्लो नव्हता. मग 2003 साली नोव्हेंबरमध्ये जेव्हा लक्षात आलं ना की यायला प्रॉब्लेम आहे, आपली गाडी प्रतिपर्यंत खाली चाललेली आहे, मग त्याही थोडं विचार केला आणि म्हटलं की आपल्याला थांबणं आवश्यक आहे. आणि त्यावेळी मला एक पुस्तक मिळालं. त्याही पुस्तकं अशी सहजासहजी मिळत नव्हती. कॅम्पमध्ये फिरताना रस्त्यावरती रिच डॅड पुअर डॅड एक जुनं पुस्तक मिळालं. फार फेमस होतं त्यावेळेस. हां, नाही मला माहीत नव्हतं ते असं रिच डॅड पुअर डॅड पुस्तकावरनंच मी भोगू असं घेतलं. आणि दॅट बुक चेंज माय लाईफ. हो ना? ते पुस्तक अजूनही माझ्याकडे जुनं. बरं. हां, तर 3-4 वेळा वाचल्यानंतर लक्षात आलं की नाही, हा प्रॉब्लेम माझ्यात आहे. म्हणजे यार आपण एवढं MBA, सिडनम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, टॉप 10 इन्स्टिट्यूट इन द कंट्री, मार्केटिंग मॅनेजर मिडल ईस्ट, आणि तरीच आपल्याला माहीत नाही. देन आय टूक अ व्हेरी बोल्ड स्टेप. एक ठरलं होतं माझं की नोकरीला परत जायचं नाही, तेवढं निश्चित होतं. लग्न पण झालं होतं. पण त्यावेळेस हे शिकणं खूप महत्त्वाचं आहे म्हणून मी सगळा इगो क्रश करून टाकला आणि टाटा AIG त्यावेळी होतं, लाईफ इन्शुरन्स कंपनीमध्ये इन्शुरन्स एजंट झालो. मार्केटिंगवरून इन्शुरन्स. मार्केटिंग मॅनेजर मिडल ईस्टवरनं इन्शुरन्स एजंट झालो. पण हे फार डिफिकल्ट असतं ना, एखादी गोष्ट अनलर्न करणं आणि मग परत दुसरी स्टार्ट करणं. हो, नाही अनलर्न करायचं संमतच नाही. मला फायनान्शियल शिकायचं होतं. मग तिथे गेल्यानंतर मी इन्शुरन्स पॉलिसीज विकायच्या भानगडीत नाही पडलो. तिथे मी माझे मॅनेजमेंट स्किल लावले ना. मग आम्ही सगळे प्रोसेसेस तयार केले. मग आम्ही L&T इन्फोटेकमध्ये गेलो. मग L&T इन्फोटेक पुणे आणि मुंबई. मग त्यावेळी सकाळ इन्व्हेस्टमेंट सुरू झालं. मग सकाळ इन्व्हेस्टमेंटला मी गेलो तिथे, मला स्टॉल पाहिजे म्हणून. मग ते म्हटले की इतके पैसे. म्हटलं मी अजून 5,000 रुपये एक्स्ट्रा देतो, पण मला स्पीकर स्लॉट मिळाला तर मी नक्की घेईन. आताही त्यांच्याकडे तर एवढी काही क्रेज नव्हती, मला ते मिळून गेलं. 7 वर्ष मग मी स्पीकर होतो सकाळ इन्व्हेस्टमेंटवरती. हो का? हां, दरवर्षी ऑफिशियल माझं एक पॉवरफुल लेक्चर असायचं. त्यावेळी पण आम्ही शाळा करायचो. 3 दिवस असतं ना ते. रविवारी सकाळी माझं सेशन ठेवायचो, कारण पहिल्या दिवशी सगळा अजेंडा येणार, त्यात माझं नाव. दुसऱ्या दिवशी पण अजेंडा येणार, त्यात पण माझं नाव. तिसऱ्या दिवशी पण माझं नाव. आणि सकाळ वॉज व्हेरी काइंड इनफ. एकदा तर त्यांनी माझ्यावरती हाफ पेज कव्हरेज दिलं होतं. अरे. कारण शेवटी बोलणं तर होतंच.
त्यामुळं कॉन्टेक्स्ट तर क्रिएट होताच. फक्त हा इन्शुरन्स एजंटसारखा धंदा करायचा नाही हे पण डोक्यात होतं. दॅट वी डिड व्हेरी गुड. मग नंतर प्रोसेस सुरू झाली. मग चांगलं चांगलं शिकायला लागलं. मग लक्षात आलं की शेवटी मार्केटिंग आणि फायनान्स मध्ये काय फरक आहे? तुम्ही हा फायनान्स नाहीच आहे हा विषय. हो ना. हा जो काय बोलतो ना हा फायनान्स नाहीच आहे. फायनान्स म्हणजे जो फायनान्स मॅनेजर आहे ना त्याचा फायनान्स. बर. डेबिट क्रेडिट, कुणाचे पैसे आले, हा रेशिओ तो रेशिओ, बँकेचं व्याज किती, ते फायनान्स. हे फायनान्स नाहीच आहे. हे इतकं बेसिक आहे ना, प्रत्येक व्यक्तीला त्याच्यावरती मास्टरी करायलाच पाहिजे आणि त्याच्यामुळेच सगळे प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे तुम्ही ज्याच्यावर काम करताय हे फंडामेंटल माइंडसेट काय असतं फायनान्ससाठी त्याच्यावर आहे का इन जनरल सक्सेस ऑफ फायनान्स लाईफ? हा शब्द मी फायनान्शियल फिटनेस हे का म्हटलं, हां. कारण शेवटी सगळ्यात शेवटी काय येतं, पैसा. बरोबर ना. मी आता मेंटल फिटनेस जर म्हटलं तर मग ते योग आणि मग ते याच्याकडे गेलं, वेलनेस. हेल्थ फिटनेस म्हणजे फिजिकल फिटनेस आला. अरे पण मग देर इज नथिंग. हे सगळं जे आहे ना ह्यासाठी तुम्हाला बाकीच्या बऱ्याच गोष्टी लागतात ना. फायनान्स आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी नुसतं कष्ट करून किंवा नुसतं ग्रॅज्युएशन होऊन का उपयोग नाही ना. कारण एक व्यक्ती आहे, हेल्थ बेकार आहे पण टॅलेंटेड आहे. कशावरती मेजर काम करायला पहिल्यांदा आत्ता हेल्थवरती. पण करतो का माणूस? नाही. त्यामुळे हेल्थवरती काम करत नाही. त्याच्यामुळे ज्या पद्धतीने तो काम करायला पाहिजे तो प्रोडक्टिव्हिटी डिफाईन नाही होत. एखाद्याच्यामध्ये रिलेशनशिपमध्ये गडबड आहे तरीसुद्धा फुलेच काम करू शकत नाही. बरोबर. पैसा मिळवण्यासाठी फक्त कष्ट करणे हा विषयच नाही आहे. तुमच्या जीवनामध्ये जे होलिस्टिक जे सगळ्या गोष्टी आहेत ना आणि आपला जो विचारसरणी आहे, मी म्हणतो ना प्रत्येकी म्हणतो की मला कुठं जायचं आहे. हा पण त्याच्यात मी आता कुठं हे डिफाईन होणं महत्त्वाचं आहे ना. याच्यावरती कुठं काय काम करतो. तुम्ही म्हणाले की हेल्थ हे ना जरुरी आहे त्या माणसासाठी, तसंच फायनान्शियल हेल्थ पण जरुरी आहे. हा पण हे शाळेत शिकवलंच जात नाही, कॉलेजमध्ये शिकवलंच जात नाही. शाळेत तुम्हाला फक्त पैसे कमवायचं शिकवलं जातं. कसं की चांगले मार्क काढ, नोकरी मिळेल. जितके चांगले मार्क तितकं चांगलं तुला नोकरी मिळण्याची शक्यता जास्ती. शाळेत बिझनेस कर पण म्हणलं जात नाही. नाही, बिझनेसचा संबंधच नाही ना तिकडे. कारण आतापर्यंत ती जी काही थॉट प्रोसेस रुजली गेलेली आहे अगदी इंग्रजांपासून, त्यांना सेवकच पाहिजे होते. त्यामुळे तशी ती थॉट प्रोसेसच तशी बिल्ड केली ना. त्यांना एंटरप्रेन्योर्स कुठं पाहिजे होते. बरोबर. त्यामुळे त्यावेळीपासून जी आहे ना, म्हणजे किती खापर पंजोबापासून आजोबांपासून वडिलांपासून आत्तासुद्धा बरेचसे लोक तेच सांगतात. राईट. मी माझ्या फायनान्शियल फिटनेस सेशन असतात ना त्याच्यामध्ये मी प्रत्येकाला प्रश्न विचारतो. म्हणजे सपोज लाईव्ह असेल, वेबिनार असेल, कसंही. ग्रेट आहे. पण तुम्ही ते एव्हरी संडे तुम्ही ते वेबिनार घेतच असता. हो, दॅट्स अ व्हेरी गुड थिंग. खूप जरूरत आहे. आणि याच्यापेक्षा अजून एक आम्ही चालू केलं आता, इंडियन फायनान्स एज्युकेशन फोरम लॉन्च केलं आहे. बरं. आमच्या असं लक्षात आलं की आता काय झालं आहे की प्रत्येक वेळेस फायनान्शियल इन्फ्लुएन्सर येतो, काहीतरी तासभर सांगतो आणि नंतर मग अपसेल करतो. म्हटलं नाही, आमचं काय देणं लागतं. सो इंडियन फायनान्शियल एज्युकेशन फोरम इज प्युअर फायनान्शियल एज्युकेशन, नो अपसेल गॅरंटेड. याच्यामध्ये आम्ही दर रविवारी 10 वाजता 30 मिनिटासाठी एक 25 मिनिटाचा कॉन्टेंट आणि 5 मिनिटाचे Q&A असतील तर दर रविवारी अख्खा वर्षभर आम्ही घेणार आहोत. चालू केलेलं आहे. आणि कुणासाठी येते? एनीबडी हू वॉन्ट टू बिकम सक्सेसफुल इन फायनान्स, मनी, मेक मनी मोर किंवा मॅनेज मनी मोर. शेवटी पैसा कमवणे म्हणजे काय, सगळ्या गोष्टी व्यवस्थित असलं तरच पैसे मिळणार आहेत ना सर. म्हणजे सपोज अचानक काही गोष्टी घडल्या आपल्या जीवनामध्ये तर आपण तेवढं फुल फ्लेज देऊ शकत नाही. पैसा कमवा. आपण स्कूल, कॉलेज, फायनान्शियल माइंडसेटवर आपण बोललो. तुम्ही म्हणले एक कुठला तुमच्याकडे एक्झाम्पल आहे की खापर पंजोबांपासून तो माइंडसेट कसा बनत आला, तर काय म्हणजे कसं बदललं पाहिजे हे सर तुमच्या मते? लेट्स से काय असा एक स्कूलमध्ये चेंज केला पाहिजे की ज्याने फायनान्शियल माइंडसेट बनेल? कसं आहे, पैसा हाताळणं हे खूप महत्त्वाचं. अगदी तुम्हाला साधं एक्झाम्पल सांगतो. मला 100% खात्री आहे या जगातल्या प्रत्येक व्यक्तीच्या घरामध्ये हे झालेलं आहे. मी कॉन्फिडेंटली सांगतो कारण मी इतके देश फिरलो आहे. प्रत्येक फॅमिलीमध्ये असंच असतं. मी तुम्हाला तुमच्या लहानपणी जायला सांगतो, मला स्पेसिफिकली तुम्हाला, बरं का. तुम्ही 4-5 वर्षाचे होतात, आठवत आहे नाही आठवतं पण काहीतरी इन्सिडेंट तुम्हाला नक्की आठवेल. आणि अचानक तुम्हाला आईने आवाज दिला, अरे म्हटलं सागर मला 1 लिटर दूध आणून देशील का. सागर इज एक्सायटेड, समथिंग डिफरंट टू कम. काय ते वेगळं करायला मिळणार, सगळ्यात मोठं पैसे हाताळायला मिळणार. परत तुम्ही गेलात आणि म्हटलात की येस मला तू पैसे दे.
आईनी पर्समध्ये बघितलं, मला त्यावेळीच्या केसमध्ये ठीक आहे 100 रुपयाची नोट होती त्यांच्या केस, आणि एकच नोट होती, सुट्टे अजिबातच नव्हते. आईने कॉन्फिडेंटली असे 100 रुपये काढले का, जा बेटा सागर 1 लिटर दूध लेके, असे दिले का पैसे? नाही दिले. पण तुम्ही ते एक्सायटेड होता ना. आता दोन सायकॉलॉजी आहे तिकडे. तुम्ही खूप एक्सायटेड होता, तुम्हाला ते करायचं आहे, तुम्ही खूप कन्व्हिन्स केला हिला, काही करतो ना मी, काळजी करतो, नाही हरवत पैसे, नाही हरवत पैसे, नको काळजी करतो. पण एवढ्या सगळ्या कन्व्हिन्सिंग पॅटर्नमध्ये आईच्या मनामध्ये किंवा वडिलांच्या मनामध्ये ती एक स्कॅरसिटी भावना आहे की हे 100 रुपये जर गेले तर माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, माझ्याकडे एवढेच पैसे आहेत. म्हणून मी कितीही प्रयत्न केला, की तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा आईने तुम्हाला पैसे तर दिले नाहीत, परंतु आईने तुम्हाला खूप ज्ञान दिलं, आणि त्याचा इम्पॅक्ट लाईफ टाईम असतं बरं का. खूप ज्ञान दिलं. कुठलं ज्ञान दिलं? तू पैसे मॅनेज करू शकणार नाहीस, तू हरवशील, दुकानदार तुला फसवेल, तुला हिशोब जमणार नाही, तू लहान आहेस, जेव्हा तू पैसे कमवायला लागशील त्याचवेळी पैशाबद्दल बोल, पैसे जास्ती करू नकोस. हे थॉट्स प्रत्येक घरामध्ये असंख्य वेळा आलेले आहेत, बरोबर ना. आता याचा इम्पॅक्ट खूप मोठा आहे. आपण जेव्हा काम करायला लागतो ना, पहिल्यांदा पैसे हातात येतात, माहित नसतं कसे हाताळायचे. मग काय होतं त्यावर्षी पहिल्या महिन्यामध्ये? घाबरतो. पहिल्यांदा पगार येतो ना त्यावेळेस घाबरतो म्हणण्यापेक्षा आपण इमोशनल होतो, आणि when इमोशन्स गो अप इंटेलिजन्स गो डाऊन. त्यावेळेस काय होतं, मग पार्टी असते मित्रांना, मग घरच्यांना काय ते देणं घेणं असतं, मग खुद गब्बर जग जाता, इतके वर्ष मी कष्ट केलेत, मला काय तर ब्रँडेड पाहिजे. आणि नॉर्मली, मी सगळ्यांचं म्हणत नाही, नॉर्मली 90-95% लोकांचा पगार 20-25 तारखेला संपून जातो, बरोबर ना. प्रश्न आहे की शेवटचे 8 दिवस कसे काढले. तर प्रश्न आहे की शेवटचे 8 दिवस कसे काढले. आता बहुतांश लोक सांगतील की नाही मी रडत खडत काढले, किंवा मॅनेज केलं, उधारी घेतली. उधारी घेतली नंतर असे हे पहिला सांगतात लोक. पण 95% बहुतांश लोक उधारी घेतात. अन्ना तारीख को देता हूं 1 तारीख को, त्यावेळीची गोष्ट. म्हणजे आता त्यावेळी तर क्रेडिट कार्ड नव्हते रे, आता काय क्रेडिट कार्ड आहे, पे लेटर आहे, दुनियावरच्या गोष्टी आहेत. मग काय होतं सर की त्या क्षणी भविष्यात येणारा पैसा आज खर्च करून जर टाकण्याची आपली सवय लागते. फार महत्वाचं. आणि जेव्हा भविष्यात येणारा पैसा मी आज खर्च करून टाकला की मग आपण आपल्या फायनान्शियल फ्रीडम्सला मारून टाकलं. आणि 1 तारखेला काय झालं, ऑलरेडी खर्च केलेला आहे, मग तो पैसे परत द्यावे लागले, परत 25 तारखेला 30 खाता, परत 25 तारखेला 30 खाता. आता हे जे आहे ना, हा जो प्रोसेस आहे, ही प्रोसेस सहज विचार करा, एखाद्या व्यक्तीला 15,000 25,000 पगार होता सुरुवातीला, 10 वर्ष 15 वर्ष झाली 2 लाख रुपये पगार आहे, लाईफस्टाईल इम्प्रूव्ह झाली आहे, गाडी घोडा बंगला. सेव्हिंग माइंडसेट किंवा इन्व्हेस्टमेंट माइंडसेट नाही. दर महिन्याच्या शेवटी पहिल्या महिन्याची जी काही फायनान्शियल स्थिती आहे आणि 10 वर्षानंतरची स्थिती सेम असते का बदललेली असते? ॲक्च्युली बदललेली पाहिजे, पण असते काय? नाही, कारण जसं पैसा येईल तसं लाईफस्टाईल इन्फ्लेशन वाढत असतो ना. आणि याच्यामुळे काय होतं की त्या ट्रॅपमध्ये कधी माणूस बाहेरच पडत नाही. कसं बाहेर पडायचं? त्यासाठी स्वतःवरती काम करायला पाहिजे. कारण शेवटी असं कोणीतरी म्हटलंय ना की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. अशा काही 2-3 गोष्टी ज्या स्वतःवर काम केलं पाहिजे. स्वतः या जगामध्ये ना प्रत्येक व्यक्तीला जो काही प्रॉब्लेम येईल त्याचं सोल्युशन हे त्याच्याकडेच असतं. याचं कारण, मी कितीही सांगितलं की तुम्हाला बदलायचं आहे, या जगामध्ये प्रत्येक व्यक्तीला तीच व्यक्ती बदलू शकते, दुसऱ्या कुणाच्यातही ताकद नाही बदलण्याची. कारण सपोज खूप सारं प्रवचन ऐकलं पण तरी स्वतःच ठरवलं की नाही करायचं, तो उपयोग आहे का? किती आपण सांगितलं नाही तू असं कर, पे युअरसेल्फ फर्स्ट कर, पगार आल्यानंतर 10% बाजूला ठेव, 10%चा जो पैसा आहे ना हा पैसा तू अजिबातच बघू नको, पण करायचं कोणी? त्यांनीच करायला पाहिजे. आता माझी हेल्थ बिघडलेली आहे, करायचं कोणी? त्यांनीच करायला. असं होणार आहे का की अचानक एक, मला तर जोक नेहमी आठवतं, एक मुलगी वॉच घेऊन पळत असते जोरदार आणि सारखी वॉचकडे बघत असते. एक माणूस विचारतो तो वॉचकडे का बघते? नाही आईचे ते ना मला 100-10,000 स्टेप्स पूर्ण करायचे आहेत. आता आईचं घड्याळ हिरी पळायला लागली तर ही पूर्ण आईची तब्येत ठीक होणार आहे का? नाही होणार ना. तसंच प्रत्येक ठिकाणी आहे. जर माझं आर्थिक स्थैर्य पाहिजे असेल, माझा धंदा नेक्स्ट लेवलला जायचा असेल,
मला स्केल करायचं असेल, माझा कॅश फ्लो ठीक करायचा असेल, माझा प्रोडक्ट लाईन डिफाईन करायचा असेल, तर सगळ्यात पहिल्यांदा आपणच आपल्यावरती काम करणं खूप महत्त्वाचं आहे. दुसरं कुणीही काम करू शकत नाही. काय काम करायचं? काम करायचं म्हणजे काय? स्वतःबद्दल विचार करायचा. सी, यात एक सिंपल उदाहरण घेतो. पुन्हा हे नेहमीच सांगत असतो. आता प्रवास करायचा आहे ना, बिझनेस म्हणजे काय हो? प्रवास आहे. म्हणजे आता काहीच नाही आहे, मला हा धंदा करायचा आहे, बरोबर की नाही? मग आता हा धंदा करायचा आहे म्हणजे मला कुठं तर जायचं आहे ना. म्हणजे मगाशी मी सांगितलं ना, एन्डॉमेंट्स. पहिलं मला व्हिज्युअलायझेशन पाहिजे, मला कुठं जायचं आहे. अगदी साधं उदाहरण घेऊ आपण, की मला मुंबईला जायचं आहे, दादर TTला जायचं आहे फॉर एक्झाम्पल, एकदम इझी होईल अंडरस्टँडिंगसाठी. दादर TTला जायचं आहे आणि मला माहिती नाही मी आत्ता कुठे आहे, तर मी त्याच्याबद्दल काय व्हिज्युअलायझेशन करू शकतो का? नाही. मग सगळ्यात पहिल्यांदा काय जाणून घ्यायला पाहिजे, मी आत्ता कुठे आहे. अगदी सिंपल. आता बिझनेसमनच्या दृष्टिकोनात आपण विचार करू. मला मस्त वाटतं, माझा 20 कोटी 5 कोटी किंवा आत्तापेक्षा दुप्पट टर्नओव्हर करायचं आहे. पण जर मला दुप्पट टर्नओव्हर करायचं असेल तर मी दुप्पट काम करून माझं दुप्पट टर्नओव्हर होणार आहे का? नाही. तर मला आत्ता माझं स्वतःचं ॲनालिसिस करणं खूप महत्त्वाचं आहे, की मी आत्ता कुठे आहे. मला जर एक्सपान्शन करायचं असेल तर माझ्याकडे तेवढे सोर्सेस आहेत का? नसतील तर मला ते कुठून सोर्सेस क्रिएट करावे लागतील. माझ्याकडे मला आता हे करायचं आहे, पण हे करत असताना मला ही टेक्नॉलॉजी माहिती नाही आहे. मग मला असा माणूस शोधला पाहिजे की मला कुठून शिकायचं आहे, बरोबर ना, काय पद्धतीने करायचं आहे. असं जर त्याचं ओव्हरऑल कॉम्बिनेशन केलं तरच माझा प्रवास ठरेल ना. कुठंही जायचं असलं तर जो सगळ्यात पहिल्यांदा स्टेप आत्ता घ्यायची असते. आता मी माउंटेनियर आहे. आम्ही माउंट किलिमंजारो, आफ्रिकेचा हायेस्ट पीक, एल्ब्रस युरोपचा हायेस्ट पीक, स्टोकंगरी, हिमालयातले 17 पीक आम्ही केलेले आहेत. आता साधं सरळ गणित आहे, जर मला 20,000 फुटावरती जायचं आहे, ते माझं डेस्टिनेशन आहे ना. त्याच्यावरती ॲनालिसिस करून मी नाही जाऊ शकणार. सगळ्यात पहिल्यांदा प्रायोरिटी काय, की मला आत्ता उद्यापासून हेल्थवरती काम करायला पाहिजे. इट्स व्हेरी सिम्पल. काय होतं की जेव्हा गोल सेट करतो ना आपण, गोल सेट केल्यानंतर नॉर्मली कसं होतं बघा, बहुतांश बिझनेसमॅन ॲग्री करतील. माझं नॉर्मल टर्नओव्हर आहे 5 कोटी फॉर एक्झाम्पल, आणि माझं प्रॉफिट मार्जिन 15% आहे, आणि आम्ही ठरवतो की नाही यावेळेस ना 10 कोटी टर्नओव्हर करायचं. 10 कोटी टर्नओव्हर करायचा मी स्वतःशी बोललो, पण दिस डिफरंट माइंड, राईट? ते माइंड काय म्हणतं, उगाच उड्या मारू नको, 10 कोटी करायला तेवढी कॅपॅसिटी आहे का? मग परत माइंड म्हणतं जाऊ दे, मग 10 कोटी पण 7.5 कोटी नक्की करू. ओव्हरऑल सगळं ॲनालिसिस करता नॉर्मली एक माणूस 5-10% वाढून 5.5 कोटी 6 कोटीपर्यंत करायचं असं डोक्यात डिफाईन करतो तो. म्हणजे काय, की हे जे काही घडलेलं माइंड आहे ना इतके वर्षापासून, माइंड इज ऑलवेज लाईक का म्हणतात ना, की तुमचा गुलाम. म्हणजे तुम्हाला कम्फर्ट झोनमध्ये ठेवण्यासाठी माइंड नेहमीच प्रयत्न करत असतं. आपल्याला दिसत नाही ते, पण कायमस्वरूपी तुम्हाला कम्फर्ट झोनमध्ये ठेवण्यासाठीच प्रयत्न करत असतं. थोडं त्याच्या बाहेर पडायला लागलं ना, की देर इज समथिंग कॉल्ड ॲज रेझिस्टन्स. मग 5चं 10 होऊ शकतं, हे माइंडसेट बनवू शकतं. 100%. 5चं 15 बनवू शकतं, 5चं 500 येऊ शकतं. 500 येऊ शकतं. मग काय, मग ह्यासाठी काय माइंडसेट पाहिजे? सी, माइंडसेट बेसिकली त्याचं टू टाईप माइंडसेट, एक ग्रोथ माइंडसेट आणि स्टक माइंडसेट. आता ग्रोथ माइंडसेट म्हणजे काय, की मला हे जमणार नाही, त्यापेक्षा मला हे कसं जमू शकेल. अगदी सिंपल गोष्ट आहे. आता कसं जमू शकेल म्हटलं तर पॉसिबिलिटी झाल्या. जमणार नाही म्हणजे आय नो दॅट कॉन्सेप्ट, सॉरी, तिथं गेलो आणि तिथं विषय संपून गेला. प्रत्येक वेळेस मला कसं जमू शकेल, आणि अतिशय भारी आहे ग्रोथ. आणि दुसरं काय म्हणले? स्टक माइंडसेट. स्टक माइंडसेट म्हणजे काय, नाही मला जमणारच नाही, कारण ब्लेम गेम, जस्टिफिकेशन. मला कसं जमू शकेल हा एक शब्द आहे ना, अनेक दरवाजे ओपन करतो. आता कसं जमू शकेल असा विचार केला ना तर काय होतं बघा. अगदी साधं सिंपल उदाहरण सांगतो की सागर सर, तुम्हाला ना मला माझ्या घरी रविवारी संध्याकाळी जेवायला बोलवायचं. सिंपल आहे ना. इव्हेंट काय, माझा गोल काय, की तुम्हाला मला माझ्या घरी जेवायला बोलवायचं. आज बुधवार आहे फॉर एक्झाम्पल. आता रविवारी तुम्हाला जेवायला बोलवायचं असेल, मला त्या तारखेचा, त्या इव्हनिंगचा डोक्यात विषय घेऊन मी अँझायटीमध्ये जाणं योग्य आहे का? नाही.
त्या सगळ्यात पहिल्यांदा आता तो उलटा सिक्वेन्स ऑफ इव्हेंट करू. व्हॉट कम्स बिफोर दॅट, व्हॉट हॅपन बिफोर दॅट. तुम्ही घरात माझ्या जेवायला आलात, त्याच्या आधी तुम्ही दरवाजात बेल दाबली, त्याच्या आधी तुम्ही तुमच्या घरातून निघालात, त्याच्या आधी मग अनेक दिवस गेले, मग त्याच्या आधी तुम्ही सांगितलं मला की नाही मला हे आवडतं बरं का, हे कर, राईट. त्याच्या आधी तुम्ही हो म्हटलात, पण त्याच्या आधी मी तुम्हाला फोन उचलून विचारलं पाहिजे ना की सागर सर तुम्ही माझ्याकडे जेवायला येणार का. आता काय होतं की या सगळ्या प्रोसेसमध्ये प्रोसेस सिम्पल आहे ना. मला आत्ता काय करायचं आहे, फोन उचलून तुम्हाला विचारायचं आहे की सागर सर तुम्हाला मला इन्व्हाइट करायचं, तुम्ही रविवारी संध्याकाळी जेवायला घरी याल का, दॅट्स इट. मग पुढची गोष्ट, मग पुढची गोष्ट. बहुतांचं काय होतं की 5 10 कोटी करायचं म्हटलं ना की तिथंच माणूस ओव्हरवेल्म होऊन जातो आणि मग कामच नाही करत. शेवटी मला आत्ता काय करायचं आहे, पॉवर ग्रोथ माइंडसेट बनवायचा कसा, विचार. आता बघा, याची पुस्तकं वाचली पाहिजेत. किंवा ग्रोथ माइंडसेटच्या काय अशा 3 गोष्टी आहेत की ज्याच्यावरनं कळतं की हा माणूस ग्रोथ माइंडसेटचा आहे. सकारात्मक विचार. ओके. आता पॉझिटिव्ह थिंकिंग इज द मोस्ट ओव्हर रेटेड वर्ड्स. सकारात्मक थिंकिंग मग सिम्पल गोष्ट आहे की छोट्या छोट्या गोष्टींवर ना, म्हणजे फॉर एक्झाम्पल की तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या मित्र सर्कलमध्ये, बिझनेसमध्ये काही नकारात्मक लोक आहेत, हो, नेगेटिव्ह माणसं आहेत. आता त्यांना आपण अवॉइड पण करू शकत नाही, सोडून पण देऊ शकत नाही. मग त्यांच्यावर कमी वेळ घालवणे हा सगळ्यात भारी वेळ. ओके. म्हणजे मला त्याच्यामध्ये जायचंच नाही. कित्येक लोक असतात ना की छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिड करतात आणि अडकून जातात तिथे. अडकून जातात तिकडे. आणि असे लोक असतात ना, यांच्यापासून लांब राहणे. जर एखादी व्यक्ती छोटी गोष्ट, सपोज एखादी गोष्ट असं असतं ना काही लोकांचं, शर्ट हा नाही मिळाला म्हणजे माझं सगळं नाही प्रॉब्लेम. अगदी छोटी गोष्ट आहे, पण नाही ठीक आहे, हा नाही ना तो आहे, म्हणजे ॲक्सेप्ट इट अँड गो अहेड. म्हणजे मी एक असं सेशन ऐकलं होतं 2005-06ला. मी ना पूर्वी हॅपी थॉट्सचा मनी कोर्स केला होता आणि त्यांचं एक 26 जानेवारीला सेशन होतं आणि मला असंच कोणतं घेऊन गेलं बरं का. आणि त्यावेळेस त्यांनी एक फॉर्म्युला सांगितला, तो अतिशय भारी आहे. त्यांनी सगळ्यांना सांगितलं, गणेश कला क्रीडाला प्रोग्राम होता, त्यांनी सगळ्यांना सांगितलं असं करा इथे. आणि काहीही झालं ना तरी फक्त 2 वेळा म्हणा, ये तो होना इथा, ये तो होना इथा. म्हणजे आपण निघालो आहे आणि छोटा मोठा ॲक्सिडेंट झाला, आता तिथं भांडत बसून 2 तास घालवण्यापेक्षा ये तो होना इथा म्हटलं की वी कम्प्लिटली गेट अवे फ्रॉम दॅट नेगेटिव्ह सिच्युएशन अँड वी आर रेडी टू डू व्हॉट इज नेक्स्ट. काय होतं की बहुतांश लोक जे नकारात्मक नेगेटिव्ह असतात त्याला पकडून चालतात, त्यालाच धरून चालतात. आता हे जर त्याला धरलं तर काय होतं, त्यालाच पकडून चाललं तर काय होतं, बरं, आपण ग्रोथ होणारच नाही, मग तिथेच अडकून जातं. म्हणून काय अशा जे लोक सोडतात ना त्यांचं ग्रोथ माइंडसेट असतं. मी असं ऐकलंय की ग्रोथ माइंडसेट हे काही लोकांमध्ये जन्मतः असतं आणि काही लोकांमध्ये ते घडवायला लागतं. तर ते खरंच घडवता येतं का, शिकवता येतं किंवा असं बिंबवता येतं, काय म्हणजे? प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये लहानपणी ग्रोथ माइंडसेट असतंच. अच्छा. असतंच. म्हणजे दाबलं गेलेलं असतं. हां, साधं सिंपल उदाहरण आहे. निसर्गाने काय सांगितलं, बाळ जन्मलं, पहिला दिवस म्हणतो, डे 0 ऑफ हिज लाईफ. थोडा वेळ झाला त्याला काय ते पोटात गुडगुड झालं. निसर्गाने जे दिलंय त्याच्या हिशोबाने तो रडला, ती रडली. त्यावेळी काय झालं, आईने जवळ घेतलं, समबडी फीड इट, काहीतरी त्याला खायला दिलं, दूध पाजलं. इथे काय रजिस्टर झालं, त्या 0 दिवसाच्या बाळाच्या दिवसामध्ये इथं काय रजिस्टर झालं, मी रडल्यानंतर मला असं काय तर चांगलं मिळतं, मला छान वाटतं, बरोबर ना. पुढच्या जरा काय झालं तर लगेच रडतं, दॅट्स अ थॉट प्रोसेस ना. मग ती ग्रोथ माइंडसेट आहे त्याची, तिथून ग्रोथ होत असते. लहान मूल चालता 10 वेळा पडलं तर उठतंच नव्हतं. पण कालांतराने काय होतं की आपण त्या थॉट प्रोसेसमधून बाहेर पडतो आणि आपण व्हिज्युअलायझेशन बंद करायला लागतो. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की जर एखाद्या व्यक्तीला एका ठिकाणी जायचं असेल तर तिथे नक्की काय आहे याचं व्हिज्युअलायझेशन त्याच्या डोक्यात जर असलं तर तो प्रवास प्रेरणादायी होतो. कारण तिथे गेल्यानंतर नक्की काय आहे, मला फायनान्शियल फ्रीडम पाहिजे. असंख्य लोक म्हणतात ना मला फायनान्शियल फ्रीडम पाहिजे, भरपूर पैसे पाहिजे. अरे पण फायनान्शियल फ्रीडम म्हणजे त्याची लेखी व्याख्या काय तुमच्यासाठी, प्रत्येकाची वेगवेगळी आहे. काही लोक म्हणतात की नाही मला एवढं, मला बास आहे, मला काय फार नको आहे. फकीर म्हणतो की नाही मला
दाल रोटी काय ते तर सगळेच फकीर तसे नसतात, पण ॲव्हरेज जो खरोखर आहे तो म्हणतो की आम्हाला 2 वेळचं जेवण मिळालं तर मी सफिशियंट आहे. काही लोकांचं वेगळं आहे, काही लोकांना 10 काढायला लागतात. इट्स डिफरंट. म्हणजे मला माझ्यासाठी नेमकं काय हे कोण ठरवणार हो? आपणच ठरवायचं. आपण नेहमीच ठरवायला लागेल. आपण म्हणजे सगळे लोक आलो, मीच ठरवायला पाहिजे. कारण मी जर ठरवलं तरच मग त्या दिशेने माझा प्रवास मला वाटेल की ना मी ऑन द राईट ट्रॅक. म्हणजे तुम्ही म्हणताय कुठलाही बिझनेस करू किंवा कुठलीही फायनान्शियल फ्रीडम तुम्हाला करायचं असेल, काही असेल, तर पहिल्यांदा तुमचा गोल पाहिजे. तुम्हाला कुठे जायचं आहे ॲब्सोल्युटली. आणि दुसरी स्टेप तुम्ही कुठे आहात ॲब्सोल्युटली. हे कळायला पाहिजे. हो. तरच तुम्ही सांगू शकता की मी कुठे जाणार. आणि मग बाकी सगळं याच्यामध्ये आहे, बाकी सगळं याच्यामध्ये आहे. राईट. आणि मग तुम्हाला त्या याच्यामध्ये लोक हेल्प करतील, तुम्ही हे कराल, पण पहिलं ठरलं पाहिजे कुठे जायचं. त्याच्याशिवाय प्रवास डिफाईनच कसा होणार? आणि हे ठरताना जर तुमचा ग्रोथ माइंडसेट असेल तर तुम्हाला फायदा जास्त होईल, तुम्ही लवकर पोचाल. करेक्ट. अदरवाईज तुम्ही भटकटाल, इकडे जाल तिकडे जाल. दॅट्स व्हॉट युअर तुमचा कॉन्सेप्ट असा आहे की पहिला गोल ठरवा, कुठे आहेत हे समजा, ग्रोथ माइंडसेट बनवा आणि मग बाकीच्या गोष्टी आल्या. हां, पण कसं आहे की म्हणजे तुम्ही म्हणताय फायनान्शियल फिटनेस, बरोबर. है ना, पण इट इज अबाव फायनान्शियल फिटनेस. ते फायनान्शियल फिटनेस पेक्षा खूप मोठं आहे, याची व्याप्ती खूप मोठी आहे. फायनान्शियल फिटनेस म्हणजे गुंतवणूक नाही. बरोबर. फायनान्शियल फिटनेस इज नॉट अबाउट इन्व्हेस्टिंग. वी डोंट सेल म्युच्युअल फंड, इक्विटी, कमोडिटी, रिअल इस्टेट, नथिंग. म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्यांनी जे काही एक्सपिरियन्सेस घेतलेले आहेत त्याच्यावरनं त्यांची जी काय मानसिकता तयार झालेली आहे, त्या मानसिकतेमुळे त्यांच्या जीवनामध्ये काय निगेटिव्ह पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतात हे फाइंड आउट करून, जे निगेटिव्हला बाजूला काढून पॉझिटिव्हला जास्ती उभारी देणे, दॅट इज फायनान्शियल फिटनेस. नाव लेट्स से आता माझा गोल पण सेट आहे, मी कुठे आहे हे पण माहिती आहे मला, आणि लेट्स से माझा ग्रोथ माइंडसेट पण आहे, राईट. ना आता मला बिझनेस करायचा आहे आणि पैसे कमवायचे आहेत बिझनेस करून. बरोबर. तर आपण मगाशी बोललो, तुम्ही म्हणाले व्हॅल्यू क्रिएशन महत्त्वाची असते. बरोबर आहे. ते काय माइंडसेट आहे? बघा काय होतं की मला बिझनेस करायचा आहे, पण मी बिझनेस करताना मला लोक का पैसे देतील? अगदी एक साधं उदाहरण घेऊ. आता फोन प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक झालेला आहे, बरोबर ना. माझ्या फोनमध्ये बिघाड झाला आहे आणि घरामध्ये एक लाईट तुटलेली आहे. मी एकदम छोटे एक्झाम्पल का घेतो, कारण रिलेट होणं खूप महत्त्वाचं आहे. मला सांगा, मी प्रायोरिटी कशाला देईन? फोन दुरुस्त करायला देईन की ते तुटलं, लाईट तुटलं त्याला प्रायोरिटी देईन? बरोबर, लाईट नाही, फोनला. हां, कारण मला फोन करायला लागेल. मला फोन माझा घटक आहे. हो. आता ठीक आहे, तर त्याला पण मार्केट आहे, पण जास्ती मार्केट कशाला आहे? तर मी काय करतो, मी व्हॅल्यू क्रिएट करतो का? नाही. हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे जर माझा धंदा मी जर काढला आणि सांगितलं की नाही मी हे रिपेअर करेन, त्याच्यापेक्षा ज्वलंत प्रॉब्लेम कुठला आहे की फोन जर खराब जर झाला तर माणसाचं आयुष्य चालत नाही, मग त्याच्यावरती मला काम करायला लागेल ना. म्हणून आत्तापर्यंत जेवढे काही मोठे मोठे आता जायंट झालेले आहेत, ओला घ्या, आता आपले झोमॅटो घ्या, नंतर झेप्टो घ्या, हे यांनी काय केलं आहे? यांनी तो जो गॅप आहे ना तो आयडेंटिफाय केला, सिस्टीम लावली त्याच्यामागे. म्हणजे आता हे सगळ्यांना दिसलं नाही का? सगळ्यांना दिसलं की, पण मी व्हिज्युअलाइज केलं का? ते इमॅजिन केला का तो प्रॉब्लेम? नाही प्रॉब्लेम केला. यांनी इमॅजिन केलं. यांनी म्हटलं की अरे प्रत्येकाला आता इतकं सगळं चालू आहे, इतके लोक बिझी आहेत, मी 10 मिनिट्स डिलिव्हरी देऊन टाकतो. किती वर्षात किती मोठे झाले, तर बॅक एंड सिस्टीम स्ट्रॉंग केली. आता हेच उदाहरण घेऊ आपण. मी अवेअरनेस, मी कुठं आहे, मला कुठं जायचं आहे. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आयडेंटिफाय काय केला त्यांनी? अरे यार खूप लोक बिझी आहेत आणि 10 मिनिट डिलिव्हरी इट विल क्लिक. मग त्यांनी काय केलं? नुसतंच ते 10 मिनिट डिलिव्हरी नाही आम्हाला करायचं म्हणून असं केलं का? नाही. मग त्यांनी काय केलं? त्या 10 मिनिट डिलिव्हरीसाठी लागणारं बॅक एंड, फ्रंट एंड, मध्ये डार्क शॉप्स, प्रत्येक एरियामध्ये कसं, ती सिस्टीम सगळी तयार केली ना. एकटेच नाही पळाले. बिझनेस करायचा असेल तर सिस्टम क्रिएशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता सिस्टीममध्ये भरपूर गोष्टी आल्या. म्हणजे कसं, नुसतंच माझ्याकडे प्रोडक्ट आहे म्हणून सिस्टीम होत नाही. म्हणजे जोपर्यंत तुमची लिडरशिप आहे तोपर्यंत तुम्ही टीम कंट्रोल नाही करू शकत. टीम असली आणि प्रोडक्ट चांगला नसेल तरीसुद्धा तुम्ही पैसे मिळू शकणार नाहीत. प्रोडक्ट आहे, टीम आहे, लिडरशिप आहे, पण यांच्यामध्ये स्ट्रॉंग एथिक्स, कोड ऑफ ऑनर नाही आहे, तरीसुद्धा पैसे नाही मिळू शकतील. कारण एथिक्स, स्ट्रॉंग कोड ऑफ ऑनर आहेत, परंतु
ते इम्प्लिमेंटेबल नाही आहेत तरी सुद्धा टीम व्यवस्थित करू शकत नाही. आणि सगळं छान आहे पण मला लिगल बॅकअप सिस्टीम नाही आहे तरी सुद्धा प्रॉब्लेम येतो. सो बिझनेस इज नॉट अबाउट जस्ट प्रोडक्ट. मी दुकान टाकलं आणि मी लगेच माझा धंदा चालू केला. अनेक आस्पेक्ट्स आहेत तर प्रत्येकाचा कोड ऑफ ऑनर आहे. मग दुकान किती वाजता उघडायचं, किती वेळेत जायचं की नाही जायचं. आता ह्याचा आणि धंद्याचा काय संबंध आहे, याचा आणि पैशाचा काय संबंध आहे. ॲक्च्युली नाही, पण याच्यामुळेच पैसा येतो ना. जर एखाद्या व्यक्तीला जर नेहमीच वेळाने जायची सवय असेल, नेहमीच उशिरा जायची सवय असेल तर तो लेट लतीफच म्हटलं जातं. त्याची आयडेंटिटीच ती होऊन जाते. लोक त्याच्यावरती विश्वास ठेवतील का. या अनेक गोष्टी आहेत ज्या अनेक गोष्टीमुळे शेवटी पैसा येतो. पण हे कोणत्या शाळेत शिकवलं जाते. आपण व्हॅल्यू क्रिएशन बद्दल बोललो, आता थोडं वेल्थ क्रिएशन कडे जाऊया. वेल्थ क्रिएशन म्हणजे काय, म्हणजे सोप्या भाषेत तुम्ही सांगू शकता का. पैसे कमवणे आणि वेल्थ बनवणे ह्याच्यात काय फरक आहे. कष्ट केल्यानंतर पैसा मिळतो. ओके, अगदी सिंपल वाक्य. कष्ट केल्यानंतर पैसा मिळाल्यानंतर 2 वेळचे चांगलं जेवायला मिळतं. ते पैसे क्रिएशन, ते वेल्थ, पैसे मेकिंग मनी झालं. हो. मग आलेल्या पैशाचं योग्य नियोजन करून तुम्ही एक सिस्टीम क्रिएट करता. ओके, तिथून मग वेल्थ क्रिएशन होते. फॉर एक्झाम्पल म्हणजे तुमचाच पैसा तुमच्यासाठी पैसा कमवून देतो. ॲब्सोल्युटली. वेल्थ क्रिएशन. हां, आयुष्यभर जर आपणच कष्ट करून काम करायचं झालं तर मग आपल्याला काय करायचं याच्यासाठी वेळच राहणार नाही ना. बरोबर. आज उद्या सकाळी काय खायचं याची जर भ्रांत असेल किंवा पुढच्या महिन्याचा हप्ता कसा आहे याची जर भ्रांत असेल किंवा पुढच्या वर्षीचं माझ्या मुलाचं मोठं खर्च आहे त्याची जर मला आत्ता भ्रांत असेल तर मग इतकं वर्ष केलं काय. वेल्थ क्रिएशन इज यू मेकिंग युअर मनी वर्क फॉर यू. मी नेहमीच सांगतो, इट्स नेवर अबाउट हाऊ मच मनी यू मेक. इट्स ऑलवेज अबाउट हाऊ वेल यू मॅनेज युअर अर्न मनी. कारण वेल्थ क्रिएशन इज ऑल अबाउट पॅसिव्ह इन्कम जनरेशन. म्हणजे वेल्थ क्रिएशन इज अबाउट सिस्टम. म्हणजे मी तिथे नसताना सुद्धा जर मला पैसा मिळत असेल दॅट इज माय वेल्थ, राईट. सपोज म्हणजे तुम्ही कष्ट करून पैसे मिळवता, पण ते पैसे तुम्ही जर सिस्टीममध्ये राईट इन्व्हेस्टमेंट जर केलं त्याच्यातनं वेल्थ क्रिएट होते. करेक्ट आहे. तुमचा पैसा तुम्हाला पैसे कमवायला मदत करतो बिना कष्ट करता. आणि दुसरी गोष्ट काय की ही जी आपण सिस्टीम क्रिएट केली असते ना, हे सिस्टीम ऑब्सोलीट होत नाही. म्हणजे आपण रिअल इस्टेटमध्ये पैसे गुंतवले, ती सिस्टीम मला पैसा तर मिळतो तिकडनं, पण ती वेल्थ ऑब्सोलीट होत नाही. ती ग्रोथ होत असते ना कन्सिस्टंटली. मला ना पैसे मिळतात आणि ती संपूर्ण ग्रोथ होत असतेच. म्हणून म्हणतात ना की सिल्वर गोल्ड इज अ गॉड्स मनी, लँड इज अ गॉड्स मनी. हे डेप्रिशिएट नाही, हे कमी नाही होणार ना. व्हॅल्यू त्याची व्हॅल्यू कधीच कमी, कारण ते अख्ख्या पृथ्वी तलावरती लिमिटेड आहे. म्हणजे वेल्थ क्रिएशन म्हणजे तुम्ही म्हणताय तुम्ही त्याला किती पैसे त्याला महत्व नाही. तुमच्याकडे 5 लाख असतील तरी चालेल, पण ते 5 लाख तुम्हाला अजून महिन्याला 50,000 1 लाख कसे कमवून देतात ह्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. 5चे 50 कसे होते. हां, म्हणजे आता बेसिकली कसं आहे, 2 गोष्टी आहेत. जर ओव्हरऑल इकोसिस्टम बघितली ना, आपण जे कॅश आहे ना दॅट इज डेप्रिशिएटिंग. म्हणजे तो कागदाला काय व्हॅल्यू नाही. अचानक काय बंद केलं तर ते बंद पण झालं. आणि जर शासनाला वाटलं, गव्हर्नमेंटला वाटलं की नाही यार खूपच कर्ज झालं, अजून पैसे छापू, तर पैसे छापले जातात. मग तो जो कागद आहे ना, त्या कागदाची व्हॅल्यू दरवर्षी कमी होते. बरोबर, दरवर्षी. कारण इन्फ्लेशन इज अ कॅश इटिंग मॉन्स्टर. तुमच्या पैशाची किंमत कधी कमी होत जाते हे कळतच नाही. पण त्याच्याची वेल्थ काय असते. सपोज एक बिझनेस आहे माझा, आणि बिझनेस इज वेल ऑइल्ड बिझनेस, कॅश फ्लो तगडा आहे ना. यू जस्ट हॅव टू मेंटेन द सिस्टीम, क्रिएट राईट कॉन्टेक्स्ट, कोड ऑफ ऑनर, एथिक्स, व्हॅल्यूज, प्रिन्सिपल, सिस्टम सगळी बिल्ड करा. वेल ऑइल्ड मशीन आहे, पैसे येत राहतील. सेम इज विथ रिअल इस्टेट. एखादा कॉन्सेप्ट क्रिएट केला तुम्ही, सेम इज विथ दॅट. सपोज आता पॅसिव्ह इन्कम जनरेशनसाठी यू स्टार्ट क्रिएटिंग पीपल. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ्या आता जवळजवळ 8 वेगवेगळे इन्कम सोर्सेस आहेत. सगळीकडे मी थोडीच जातो. आय हॅव क्रिएटेड पीपल, दॅट ट्रस्टवर्दी पीपल, दॅट दीज पीपल कन्सिस्टंटली वर्क ऑन दॅट. दे आर ऑलमोस्ट माय पार्टनर्स. एक सिस्टीम क्रिएट केली ना. मी जरी आता हिमालयात गेलो तर मला आल्यानंतर ती भ्रांत नाही की अरे यार पुढचं काय करायचं. सो दॅट इज वेल्थ. वेल्थ फक्त पैशात नसते. वेल्थ तुमच्या टीममध्ये असते,
असेट्समध्ये असते, तुमच्या इनफ्लो कॅश फ्लोमध्ये असते, राईट. तुमचे मेंटल हेल्थ इज ऑल्सो इन वेल्थ, राईट. आता हे सगळं जेव्हा बोलायला छान वाटतं, पण जेव्हा तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम असताना त्याच वेळेस तुम्ही मेंटली आणि फिजिकली फिट पण असतं. पण मग उलटं सांगायचं आहे की ज्याच्याकडे करोडो रुपये आहेत तो खरोखर वेल्दी आहे का? आपल्याला Not दिसतं, necessary. नॉट नेसेसरी. आपल्याला दिसतं तो वेल्दी आहे, पण त्याचं बॅकएंडला काय आहे हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तो खरोखर वेल्दी आहे की नाही हे लक्षात येत नाही. नुसतंच पैसा असणं म्हणजे वेल्थ नाही आहे. इट्स अ होलिस्टिक. म्हणजे माझा 100%. म्हणजे मला काय वाटतं की आपल्या पुण्यामध्ये पण बऱ्याचशा लोकांच्या जमिनी होत्या, तर तिथे 2 कॅटेगरीची लोक होती. करेक्ट. एखाद्याने जमीन विकली आणि त्याच्यातनं मोठी मर्सिडीज किंवा गाडी घेतली, बरोबर आहे. स्वतःसाठी एक 5 कोटीचा बंगला बांधला. बरं. आणि दुसरा माणूस त्यांनी त्यातले अर्धे पैसे कुठेतरी इन्व्हेस्ट केले. करेक्ट. आणि ते पैसे परत त्याला पैसे कमवून द्यायला लागले. करेक्ट. दॅट इज वेल्थ क्रिएशन. दॅट इज वेल्थ. हे काय पैसे आले खर्च केले. वेल्थ क्रिएशन म्हणजे काय, आपला पैसा आपल्यासाठी पैसे कसे कमवून देईल. बरोबर आहे. आणि नुसतंच पैसा हा विषय नाही ना, चारही दृष्टिकोनातून. बरोबर आहे. म्हणजे आणि जर तुम्हाला काम करायला लागलं नाही तर तुम्हाला वेळ मिळेल, मग तुम्हाला आवडीच्या गोष्टी कराल, मग तुमचं माइंडही स्टेबल होईल, हेल्थही चांगली राहील. करेक्ट आहे. मग त्यासाठी ॲक्च्युली युअर राईट. मला तेच म्हणजे इवन बिझनेसेसला वेल्थ क्रिएशन खूप महत्त्वाची आहे. हो, बिझनेसच्या फाउंडर्सला वेल्थ क्रिएशन खूप महत्त्वाची. अगदी बरोबर आहे. म्हणजे काय होतं, फाउंडर आणि बिझनेस एकत्र होऊन जातात, हा, तिथेच चुकतं. तेच चुकतं. याच्यावरनं मला आठवलं की काही काही कॉन्सेप्ट्स आहेत, राईट. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण विचारच नाही करत आणि जे टॉप ब्रासेस आहेत ना ह्याचा पुरेपूर उपयोग करून घेतात. आता बिल गेट्स फाउंडेशन काढायची काही गरज होती का? नाही. पण ती लिगली, इथिकली, मॉरली ती एक सिस्टीम आहे टू क्रिएट वेल्थ. आता आपल्या इथे इन्कम टॅक्समध्ये बिझनेस इन्शुरन्सचा कॉन्सेप्ट आहे, पण बिझनेस इन्शुरन्सच्या कॉन्सेप्टला आपली जो बिझनेस कम्युनिटी आहे ती तेवढं इम्पॉर्टन्स देते का? नाही. पण सेक्शन 37(1), 28(6) नंतर अशा ज्या गोष्टीचे सेक्शन्स आहेत ना, हे सेक्शन्स वापरून एक मोठा उद्योजक लिगली, इथिकली, मॉरली टॅक्सला डिफर करून एक स्वतःची वेल्थ क्रिएट करू शकतो. आता प्रॉब्लेम काय आहे, बहुतांश लोकांच्यामध्ये सगळं मला पाहिजे, माझ्या नावावर पाहिजे. पण दिस ऑल्सो समथिंग कॉल्ड एज फॅमिली बँक. पण मग ते ट्रस्ट करणे, मग ट्रस्टला ओनर करणे, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणजे मी माझा स्वतःचा बिझनेस करून डिटॅच केलं आणि बिझनेस कन्सिस्टंटली कीप्स ऑन गिव्हिंग मनी, दॅट्स अ डिफरंट कॉन्सेप्ट ऑल टुगेदर. म्हणून CEO म्हणतात ना की कधी कधी आपलं ऐकायला येतं ना की बाबा या कंपनीचा CEOनी फक्त ₹1 पगार घेतला. अरे पण ₹1 पगार फक्त नावाला, बाकी सगळ्या गोष्टी इतक्या आहेत की ते ₹1 मायनस, त्याचा काही इम्पॉर्टन्स राहत नाही ना. अशा अनेक गोष्टी आहेत. त्यामुळं बिझनेसमननी स्वतःला प्रोटेक्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. 2 गोष्टी आहेत बिझनेसमॅननी विसरण्याच्या आधी. बिझनेस पण चाललंय आणि स्वतःचा वेल्थ पण क्रिएट करायचा आहे. काय करायला पाहिजे? हे बघा, आता झोहोची केस आहे ना, आता झोहो डिवोर्स केस सगळीकडे भरपूर चालू आहे. टेक्निकली खूप स्ट्रॉंग बिझनेस तगडा चालू केला. मला डिटेल माहीत नाही, पण ब्रीफली मी बघितलं आहे. आता याच केसमध्ये जर त्या बिझनेस ओनरनी स्वतःला म्हणजे स्वतःच्या नावावरला त्याला जर स्वतःपासून डिटॅच केलं असतं ना आणि ते एखादा ट्रस्टमध्ये कंपनीमध्ये ठेवलं असतं, त्याला अटॅचमेंट आली नसती. अगदी सिम्पल गोष्ट आहे. आपल्याकडे पण रूल्स आहेत ना. आपल्याकडं ते मॅरिड वुमन प्रॉपर्टी ॲक्ट आहे. म्हणजे मॅरिड वुमन प्रॉपर्टी ॲक्ट म्हणजे फक्त स्त्रियांसाठी नाही आहे, तो पुरुषांसाठी पण लागू आहे. तो ॲक्ट काय की गव्हर्नमेंटनी आपल्याला एक साधन दिलेलं आहे की मी सपोज अकाली एक्झिट घेतली, जसं आता आपण काल पाहिलं, परवा पाहिलं, अकाली एक्झिट घेतली, तर माझे जे काही कर्जाचा डोंगर आहे त्याचा माझ्या फॅमिलीवरती इम्पॅक्ट झाला नाही पाहिजे. म्हणून मॅरिड वुमन प्रॉपर्टी ॲक्ट, त्या ॲक्टच्या अंतर्गत एकदा ती पॉलिसी रजिस्टर झाली ना की मग काय होतं की कुठलीही बँक, कुठलाही बाहेरचा माणूस तिथे लिहिलेल्या टर्म्सच्या बाहेर जाऊ शकत नाही. दॅट ॲक्च्युली वर्क्स एज अ ट्रस्ट. अशा खूप गोष्टी आहेत. म्हणजे काय,
माझ्याच नावावर पाहिजे असं काही नाही आहे ना, बरोबर. पण ते माझंच आहे ना शेवटी. टाटा सन्स फार मोठी गोष्ट. फार मोठी गोष्ट आहे ना. टाटा त्यामुळे ह्या सन्स गोष्टी कम्प्लिटली ट्रस्ट आहे. हां, हे मोठे लोक सगळे करतात. मग लोकांवर तो काय मोठा आहे त्यांना काय फरक, पण असं नाही आहे. म्हणजे आता ॲव्हरेज IT मध्ये सुपर मिडल अप्पर मिडल क्लासमध्ये जे मॅनेजमेंटचे लोक आहेत ना 50-60 लाख रुपये कमवतात वर्षाला. यांनी पण केलं पाहिजे. मोठा प्रॉब्लेम काय आता, आपण फक्त शेतीतच फ्रॅगमेंटेशन झालं असं म्हणतो. म्हणजे आजोबांच्या नावाने 10 एकर होती, नंतर मग 5-5 एकर झाली, मग 2.5-2.5 एकर झाली, आता 6.25 एकर आहे. हे फ्रॅगमेंटेशन शेतीतच नाही आहे, आपल्या इथं पण आहे ना. नॉर्मल सामान्य लाईफमध्ये पण हे असंच आहे ना. एखादा बिझनेसमॅन वर्षाला 50-60 लाख रुपये कमवतो, ठीक आहे, टॅक्स भरतो, सगळ्या गोष्टी करतो. पण माझी जर अकाली एक्झिट झाली तर त्याच्यामध्ये मी माझे काही नियम तयार केलेले आहेत का? नाही. मी जर माझे रूल्स, रेग्युलेशन्स, एथिक्स, व्हॅल्यूज, प्रिन्सिपल डिफाईन केले नसतील तर इतके वर्षापासूनची केलेली मेहनत डायरेक्ट झिरो डाऊन आहे ना. आता माझं वय वर्ष 58. मी गेले 4-3, मला माहिती आहे माझी दोन्ही मुलं माझ्याकडे आहे ना ते IT मध्ये स्ट्रॉंग आहेत. म्हणजे एक तर ते क्वांटम कम्प्युटिंगमध्ये काम करतो आणि दुसऱ्या याच्यात IT मध्येच काम करतो. तर मी इतके 20 वर्षापासून जे केलं आहे ना, या सगळ्या गोष्टींसाठी माझ्याबरोबर जे 14-15 वर्षापासूनचे लोक आहेत ना, यांना सगळ्यांना मी एक एक करत सगळं शिकवायला चालू केलं. कारण 25 वर्षाची मेहनत, 32 वर्षाची मेहनत ही मी जर अकाली एक्झिट झालो तर एकदम झिरो नाही झाली पाहिजे ना. बरोबर. आणि जर आत्तापासून मी त्यांना एम्पॉवर केलं नाही, कुणाला, माझ्या टीमला जर मी एम्पॉवर केलं नाही तर ते विल नॉट बी एबल टू हँडल. मी रागवतो, चिडतो, सगळ्या गोष्टी करतो, पण त्यांनी त्या लिडरशिप रोलमध्ये येणं आवश्यक आहे. आणि मी कॅटेगरिकली हे डिफाईन करायचा प्रयत्न करतो की कुणी बाहेरचा येऊन लिडरशिप नाही आली पाहिजे, कारण मग ते त्यांचंच कॉन्फ्लिक्ट. बरोबर. आता ही पण वेल्थच आहे ना, ही पण वेल्थच आहे. आता वेल्थ म्हणजे फक्त पैसा नाही आहे, वेल्थ म्हणजे ओव्हरऑल वेल्थ क्रिएशन. म्हणजे यू नीड टू बी व्हेरी कॉन्फिडंट, कम्फर्टेबल फ्रॉम ऑल अँगल्स. हेल्थ, रिलेशनशिप, माइंडसेट, बिझनेस, मनी. इथे पीसवरनं एक प्रश्न आहे मला तुम्हाला, की बरेचसे बिझनेसमॅन म्हणजे करोडो रुपये असतील, टर्नओव्हर असतील पण पीस नसतो का बरं? थांबायचं कुठंच माहीत नाही ना. अच्छा. गोल थांबायचं कुठं माहीत नाही. म्हणजे असे एकदम साधं उदाहरण घेऊ, तेच मगाचं उदाहरण. दादर TTला जायचं आहे. आता दादर TTला जायचं आहे तुम्हाला माहिती नाही आहे अजिबातच. किती लांब आहे, की तुम्हाला सांगितलं मुंबईला जायचं आहे, फक्त अँझायटी, गोल क्लिअर नाही ना. म्हणजे तुम्ही कायमच अँझायटीमध्ये, किती आलं तरी मला पुरणार की नाही पुरणार माहीत नाही. पण ठीक आहे, आता कळलं तुम्हाला की मला कुठं जायचं आहे आणि तुम्ही लवकर गेलात. म्हणजे सपोज तुम्हाला माहिती आहे की 10 वाजता मला पोचायचं आहे, मला 6 वाजता निघावं लागेल माझ्या गाडीने, पण तुम्ही 5 वाजताच निघालात. लाईफ इज ब्युटिफुल ना. तुम्ही आरामात जाऊ शकता, कॉफी पिऊ शकता, सगळ्या गोष्टी करू शकता. पण हे 7ला निघालो तर रश आहे. आता त्या तुम्ही जो प्रश्न विचारला, भरपूर पैसे असतात, पण मला माझ्या जीवनामध्ये हे पैसे आता पुरणार आहेत की नाही पुरणार आहेत याचा अभ्यासच नसतो. मला करायचं की नाही करायचं आहे याचा अभ्यासच नसतो. कारण शेवटी हा सगळा प्रवास आहे, कुणाचाही असो. त्या प्रवासामध्ये प्रत्येक ठिकाणी पडाव, स्टेशन ही येणारच आहेत. पण ते माझ्या जीवनामध्ये कुठले कुठले स्टेशन्स येणार आहेत ह्याचं जर मी अनालिसिस केलं ना तर आय एम व्हेरी हॅपी ना. अजून एक उदाहरण घेऊ. एक साधा एक्झाम्पल, साधा बिझनेसमॅन आहे किंवा एक नोकरी करणारा माणूस आहे. आता त्याला हे माहितीच नाही आहे की पुढच्या वर्षी माझ्या मुलासाठी मला 2 लाख रुपये भरायचे आहेत, माहितीच नाही आहे. आणि मग त्यांनी आयफोन घेतला, अमुक घेतलं, तर मग सगळ्या गोष्टी केल्या, आणि नंतर जेव्हा कळतं ना देन ही गोज इन टू अन अँझायटी मोड, राईट. अरे बापरे, ते केलं नसतं बरं झालं असतं. किती लोक याच थॉट प्रोसेसमध्ये असतात? बरेच, खूप लोक असतात. याच्यामुळे काय होतं की मला ॲक्च्युअली जिथे काम करायचं आहे ना, ॲक्च्युअली जिथं मला वेळ देणं आवश्यक आहे तिथं मला वेळ दिला जात नाही. आता आपण एवढा वेळ फायनान्शियल फिटनेसबद्दल बोलतोय, आपण पैशाबद्दल काहीच बोललो नाही ना. पण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याच्यामुळंच पैसे येण्याचे चान्सेस जास्ती असतात, येण्याचे, वाढण्याचे, सगळ्याच. परफेक्ट. म्हणजे तुम्ही म्हणता पीस जर पाहिजे असेल तर गोल क्लिअर पाहिजे आणि कुठे थांबायचं हे आपल्याला क्लिअर पाहिजे. तरी पण मी बघत असतो की बराच वेळा पैसे खूप असतात माणसाकडे, पण तरी सॅटिस्फाईड नसतो.
त्याला मानसिक रोग म्हटलं पाहिजे. पण त्याला उपचार काय म्हणजे? जोपर्यंत तो ठरवत नाही ना तोपर्यंत काहीच होणार नाही सर. कारण नाही, मग असं जसं आता तुम्ही अशा लोकांना हेल्प करता का, की तुमच्याकडे असं कोणी येतं का की जे म्हणतं की माझ्याकडे पैसा भरपूर आहे पण आय एम नॉट सॅटिस्फाईड, हे काय चाललंय हे असं, मग तुमच्यासारखी लोक असे डॉक्टर बनून त्यांना हेल्प करता का? हा, तर याला सायकॉलॉजी ऑफ मनी अँड सक्सेस म्हणतो आम्ही. ओके. यामध्ये होतं काय की समजा एखादा बिझनेस म्हणा, आणि ॲक्च्युली हा जो प्रॉब्लेम आहे ना, हा प्रॉब्लेम अपेक्सला खूप आहे. एक्झॅक्टली. अपेक्सला खूप आहे. म्हणजे पॉलिटिशियन्सच्या घरी, बिझनेस ओनरच्या घरी, किंवा एखादा माणूस आपण एक स्पोर्ट्स स्टार आला आणि तो एका लेवलला गेला, राईट, तिथे म्हणजे आपल्याकडे कितीक उदाहरणं आहेत ना, टायगरपासून आपला माईक टायसनपासून, एक त्या लेवलला पोचले आणि नंतर त्यांना ते पैसे सहन नाही झाले आणि दे वेंट बँकरप्ट. आता इथे प्रॉब्लेम काय होतो की अगेन सर्कल, शेवटी पैसा कितीही असला तरी ते जे काही मानसिक स्वास्थ्य आहे हे असणं खूप आवश्यक आहे. मी हॅपी नाही म्हणजे काय, मग कदाचित आपण फायनान्शियल फिटनेस म्हणतो ना, इट्स नॉट जस्ट अबाउट मनी, इट्स अ होलिस्टिक पिक्चर. देन वी नीड टू आयडेंटिफाय किंवा मग तो घरून काय प्रॉब्लेम आहे का, बिझनेसमध्ये काय प्रॉब्लेम आहे का, हेल्थमध्ये काय प्रॉब्लेम आहे का. पण रॉबिन शर्मांचं एक पुस्तक वाचलं होतं, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की मला एका एकदम श्रीमंत, अतिश्रीमंत माणसानी मला ब्रेकफास्टला बोललो. मी गेलो, मग तो तिथे असा बेडवरती पडला होता आणि त्याची स्टोरी सांगायला लागला सगळं. कसं तरी व्हीलचेअरवरती बाहेर आला, म्हटला हा स्विमिंग पूल आहे, हा स्विमिंग पूल ऑटो आहे, टेम्परेचर कंट्रोल्ड स्विमिंग पूल आहे, तिकडे माझं ते बॅडमिंटन कोर्ट आहे, लॉन टेनिस कोर्ट आहे, अमुक आहे तमुक आहे, सगळं आहे. मग त्यांनी विचारलं वाय यू आर स्टील नॉट हॅपी. म्हणजे यार मी हे कमवण्यासाठी आयुष्य घालवलं, पण हे जेव्हा उपभोग घ्यायची वेळ ना तरी मला चालता पण येत नाही. ॲटलिस्ट तुझ्या मुलांना तर इथे येऊन खेळ, मला बरं वाटेल. काय होतं की लाईफ शुड बी लिव्ड एव्हरी सिंगल मोमेंट. इट्स नॉट अबाउट टुमॉरो. टुमॉरो नेवर कम्स. या जगामध्ये एक पण माणूस नाही आहे की ज्याला म्हणतो उद्या सकाळी 100% वगैरे. आपल्याला लेटेस्ट उदाहरण आहेत, राईट. एक पण माणूस नाही आहे की जो उद्या मी 100% बघणार म्हणून. लिव्ह लाईफ ना. आज मला मॅकडोनल्ड्स जायचं आहे, मॅकडोनल्ड्सला आजच जायला लागेल. इट्स नॉट जस्ट अबाउट मेकिंग मनी, कीपिंग मनी, कीपिंग मनी, कीपिंग मनी, ग्रोईंग मनी. इट्स नॉट अबाउट दॅट. यू नीड टू एन्जॉय दॅट लाईफ. आणि ते जर स्वतः एन्जॉय केलं ना तरच आपली मानसिकता पण स्ट्रॉंग होते आणि आपण खूप चांगलं काम करू शकतो. पण सर ही रिअली फॅक्ट आहे, आणि असे बरेच लोक मी बघतो जे आता 50sमध्ये 60sमध्ये आहेत आणि पैसे खूप आहेत पण बॉडी साथ देत नाही, चालता येत नाही, बरेचसे इश्यू. खूप लोक आहेत. पण सर बिझनेस करताना प्रॅक्टिकली वेळ तर बिझनेसला खूप द्यायला लागतो. असं कोणी सांगितलंय? 24 तास आहेत तुमच्याकडे, समजून घ्या. 24 तासामधून तुम्ही जर स्वतःच्या हेल्थसाठी 1 तास काढू शकत नसेल तर यू आर नॉट अ बिझनेसमॅन, यू आर जस्ट अ बिझी पर्सन. यू आर मेकिंग मनी, नॉट क्रिएटिंग वेल्थ. यू आर बिझी पर्सन. कन्सिस्टंटली त्या चक्रात बिझी 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 बिझी. तुम्ही एवढं करता कशासाठी? जेवायसाठी ना, चांगलं खाण्यासाठी ना. तुम्ही चांगलं खायला, तुम्हाला वेळेवर जेवायला जर वेळ नसेल तर यू आर जस्ट अ बिझी पर्सन. ॲब्सोल्युटली राईट, आय कम्प्लिटली ॲग्री. तर हे जे केलंय, तर जर मी जर त्याला आज सस्टेन एन्जॉय नाही करू शकत असेल तर उपयोग काय? ॲब्सोल्युटली. माझ्याकडे मस्त पैसे आहेत भरपूर, माझी तब्येत साथ देत नाही आणि मला ते मला थोडं गरगरल्यासारखं होतं म्हणून 1 कोटीची गाडी घ्यायची आणि ड्रायव्हर ठेवायचा. त्याला काय अर्थ आहे? काय सर, यू नीड टू लिव्ह दॅट, राईट. यू नीड टू ड्राईव्ह दॅट कार. यू नीड टू एन्जॉय इट. म्हणून असं म्हणायचं नाही की कर्ज काढून करायला पाहिजे. नो, इट्स नॉट दॅट. आज कॅपॅसिटी यांना करायला पाहिजे. नाही तर एवढे भारी प्रोडक्ट आलेच कशाला मार्केटमध्ये? असा कुठला एक सायलेंट स्ट्रगल आहे जो बिझनेसमॅनच्या डोक्यात चालूच असतो पण तो कधी बाहेर बोलत नाही? चॅलेंज असतंच हे सायलेंट स्ट्रगल. प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्याच्या आयुष्यात काय चाललंय हे फक्त त्यालाच माहिती असतं, एस्पेशली बिझनेसमॅन. आणि ते त्याच्याशी झुंजत असतो, स्वतःशीच तो स्वतःच झुंजत असतो. म्हणजे मला किती लोकांचे मला पैसे द्यायचे आहेत किंवा माझ्या काही जबाबदाऱ्या आहेत,
बरोबर ना, किंवा मला नंतर काय करायचं आहे, मला खरंच ती माझी लिगसी करायची की नाही करायची, सायलेंट स्ट्रगल असतो माझ्या पण डोक्यात असतो. हो बरोबर. म्हणजे असं नाही की आम्ही एवढं सगळं केलं, वाटतं ना अरे इतके वर्ष आपण केले, फायनान्शियल फिटनेस केलंय आणि आता मुलं घेतील का नाही नाही पुढं घेणारच आता- नाहीत, कारण त्यांचं विश्वच वेगळं आहे ना, बरोबर. ते घेणारच नाही, त्यांचं विश्व वेगळं आहे. मग आय नीड टू क्रिएट दॅट लिगसी, राईट. आय नीड टू अंडरस्टँड की हू विल टेक ओव्हर. मग हा स्ट्रगल एका ऑन्टरप्रिनरच्या मनात कायम चालू असतो. 100%. त्याशिवाय प्रत्येक स्टेजला वेगवेगळा स्ट्रगल चालू प्रत्येक स्टेजला वेगवेगळं स्ट्रगल चालू असतं, प्रत्येक. कारण म्हणून तर आपण एंटरप्रेन्योर असतो ना. तुम्ही मगाशीच बोलता बोलता एकदम एकदम क्विकली बोलून गेले इंग्लिशमध्ये की जेव्हा इमोशन हाय असतात तेव्हा इंटेलेक्ट गो डाऊन. गो डाऊन. इमोशन म्हणजे स्ट्रेस, इगो, कुठलाही राग, कुठलाही राग, अतिशय प्रेम, हे सगळं वर असेल तर इंटेलेक्ट गो डाऊन. बौद्धिक बॉडी कमी जाते. आणि जर इमोशन मध्ये जर डिसिजन घेतले, ते पण फायनान्शियल डिसिजन घेतले, तर चुकण्याचे चान्स जास्त. 99.99%. मग हे मॅनेज कसं करायचं? काय नाही, आपल्या पूर्वजांनी किती सांगितलंय आपल्याला. राग आला, खूप आनंदी असला, कोणाला काही प्रॉमिस करायचं नाही. चिडला, कोणाला काही प्रॉमिस करायचं नाही. पूर्वी आपलं काय सांगितलं होतं, उलटे आकडे म्हण रे, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. मग तो फ्रॅक्शन ऑफ सेकंड इज व्हेरी इम्पॉर्टंट. द मोमेंट यू शिफ्ट फ्रॉम दॅट इमोशनल साईड टू समथिंग ॲक्टिव्ह वन, द मोर चान्सेस यू डोंट टेक दॅट डिसिजन. बघा कित्येक वेळेस आपण त्या फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये आपण चिडतो, पण दुसरं वाटतं अरे नसतं केलं बरं झालं. सो तो फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये यू जस्ट मूव्ह फ्रॉम देअर ना, देन ऑल्सो इट इज व्हेरी पॉवरफुल. आता बिझनेसमॅनच्या डिसिजनमध्ये याच्या कसं होतं बघा ना, कॅश क्रेडिट बिझनेस जीवनाचा अविभाज्य घटक आहे. नाही तर माझ्यासाठी आहे का बँकेसाठी आहे हे मला कळत नाही कधी कधी. माझं खूप छान चाललं आहे, 2.5-3 कोटीची माझी CC आहे, बँक इज व्हेरी हॅपी विथ मी. अचानक बँकवाले म्हणतात की सर तुमचं इतकं छान, 500 घ्या. 500 घ्या, 2 कोटी तुम्हाला आम्ही अजून द्यायला तयार आहे. मी लगेच असं म्हणतो वाह क्या बात आहे, द्या. असं नाही, असं फुगून जातं ना. मला वाटतं ना आईला कसलं भारी. बँक एक काळ होता माझा, बँकेकडे जायचो, आज माझ्याकडे बँक माझ्याकडे आली. इमोशन्स गो अप. पण आधीचे 3 कोटी मी कसे वापरले त्याचं ॲनालिसिस केलं, एक अवेअरनेस आहे का माझ्याकडे? बरोबर. म्हणजे माझं आधीचं 3 कोटीचं कसं गणित होतं ॲक्च्युली मला, की मी जर कॅल्क्युलेट केलं तर माझे पेमेंट सायकल ही 6 महिन्याची आहे, 3 महिन्याची आहे. लेट्स टेक एन एक्झाम्पल. मला एक प्रोडक्ट बनवायला मला साधारणपणे 50-55% प्रोडक्ट काय ते मटेरियल कॉस्ट लागते, नंतर बाकीची सगळी कॉस्ट आली ना. आणि माझा आत्ता टर्नओव्हर आहे 60 लाख रुपये वर्षाला. आता 35 5 महिन्याचा माल तर ऑलरेडी मी घेऊन ठेवलेला आहे. आता तरीसुद्धा मला पैसे लागतात अजून 2 कोटी रुपये. म्हणजे दे समथिंग रॉंग, राईट. किती पैसा बिझनेसमनचा मार्केटमध्ये अननेसेसरीली जातो हे बघा. बरोबर. ते जे काही 60 लाख रुपये आहेत ना, हे 60 लाख मार्केटमध्ये आहेत. माझ्या गोलशीटमध्ये काय पाहिजे, मला ते रिकवर केले पाहिजे की मला बँकेला पैसे द्यायचे. बरोबर. आणि बँकेसमोर बसून उलटा विचार नाही केला की अजून पैसे घेऊ. हां, ऐका ना, इथं गणित काय होतं, 5 महिन्याचं ऑलरेडी क्रेडिट वापरलंय मी आणि अजून 2 कोटीचं घ्यायचं म्हणतो. चुकीचं. बिकॉज ऑफ इमोशन ना. हा, because of तेच emotions. म्हणताय की इमोशन मध्ये असे डिसिजन हां, घ्यायचेच नाही. पण प्रॅक्टिकल निर्णय घेतला ना की ॲक्च्युली मला रिकव्हरी केली पाहिजे ना. हो. CC कसं आहे, CC साहेब इट्स अ सपोर्ट सिस्टम. या CCच्या गोष्टीमध्ये ना, मी माझ्या प्रत्येक फायनान्शियल फिटनेस सेशनला एक मी स्टोरी सांगतो, छोटी स्टोरी आहे, अतिशय भारी. एक माणूस असा त्रासलेला ग्रासला बिझनेसमन असतो बरं का. हा बिझनेसमन म्हणतो बस हो गया अभी, अब सुसाईड कर लेते. आणि चालत जातो. जाता त्याला एक हिरवळ दिसते छान, म्हणतात बसो एक 5 मिनिटं, सेम मारायलाच चाललो आपण, राईट. बसतो तिथं, थोड्या वेळात एक सूट बूटवाला माणूस तिकडे येतो. व्हाट जेंटलमैन, व्हाट्स अ प्रॉब्लम, बहुत टेंस लग रहा है तू. ना यार ज़िंदगी में ऐसा कुछ चल रहा है, इतने सारे प्रॉब्लम चल रहे हैं, अब तो मैं सुसाइड करने के लिए जा रहा हूँ, अब नहीं चाहिए ज़िंदगी, बहुत हो गया, अब तकलीफ हो गई भाई. चिंता मत कर तू, मैं हूँ ना. तो कोटाच्या खिशातून एक चेकबुक काढतो, मस्त चेक साईन करतो, ब्लँक चेक आहे, जेवढं काही टाकायचं टाक आणि विषय संपून टाक. इथं मानसिकता किती इम्पॉर्टंट असते बघा. वाय आय ऑलवेज से माइंडसेट इज अ प्रॉब्लेम. तो चेककडे बघतो तर माय प्रॉब्लेम्स आर सॉल्व्ड. मग दुसरं माइंड त्याला म्हणतं अरे हा जो चेक आहे ना, हा चेक माझ्याकडे आता आलेला आहे, हा चेक मी असाच ठेवतो, कधीही मला एनकॅश करू शकतो ना.
नाव आय वुड डू व्हेरी हार्ड वर्क, सिस्टमॅटिक वर्क. तो घेतो चेक, व्यवस्थित ठेवतो, काम करतो, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. 1 वर्ष होतं, त्या सिस्टीममधून बाहेर पडतो, चेक एनकॅश करत नाही तो. आता 1 वर्ष झालं त्याला भेटायला गेलं पाहिजे. मस्त बुके बिके घेऊन सगळ्या गोष्टी घेऊन तिकडे जातो. सकाळ होते, संध्याकाळ होते, तो माणूस काही येत नाही. आणि अचानक ना एक माणूस पळत पळत दिसतो, त्याच्या मागे 2-3 वॉर्ड बॉय असतात. आणि इथं जवळ आल्या आल्या त्याला पकडतात. तर हाच माणूस आहे तो. थोडा वेडा आहे की तुम्ही, ह्याला कशाला घेऊन चाललेला आहे? एवढा मोठा माणूस आहे तो. मला पकडून ओढत ओढत घेऊन जातात तिकडे. त्यातला एक वॉर्ड बॉय असा वळून म्हणतो त्याला फक्त, यांनी तुला पण ब्लँक चेक दिला होता का? CC इज लाईक दिस. CC शुड बी ट्रीटेड ॲज अ सपोर्ट सिस्टम, नॉट अ मेन सिस्टम. बरोबर आहे, 100%. ज्या दिवशी CC मेन सिस्टीममध्ये आली ना, मग आपण पहिल्यांदा बँकेसाठी काम करायचं किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशनसाठी काम करायचं. मग 3 कोटीला 12% व्याज, 36 लाख पहिला बँकेसाठी कमवायचे, मग पहिला रुपया माझा. किती लोक या ट्रॅपमध्ये आहेत ना, 100%. किती लोक ट्रॅपमध्ये. आणि तो बँकेचा बिझनेसच आहे ना. हा ऑब्वियसली ते बिझनेसच करतात ना, आणि त्यांचं पण काही चूक नाही आहे. त्यांना ते सांगितलंच आहे. कोण बिझनेस करत नाही हो सर? बरोबर आहे. कॅश फ्लोच्या एंटायर सायकलमध्ये अपेक्स बँकपासून शेवटच्या बँक सगळेच ते बिझनेस करतात. बरोबर. अपेक्स बँक स्टेट बँकेकडे पैसे घेत नाही का? घेतेच ना. 0.5%, 0.25% असेल, पण हे कॅल्क्युलेशन तर असतातच ना. असाच अजून एक पॅटर्न आहे की काही लोक असतात की ज्यांचा बिझनेस कायम लॉसमध्ये जात असतो. एक चालू करतात, लॉसमध्ये जातात, दुसरा करतात, लॉसमध्ये जातात, तिसरा. ह्याचं काय कारण असू शकतं फ्रॉम अ माइंडसेट पर्स्पेक्टिव्ह? कसं आहे, 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एखाद्या व्यक्तीचा सारखाच बिझनेस सारखाच लॉसमध्ये जात असेल, तर मग त्यांचं काहीतरी त्याच्यामध्ये दुसरं नियोजन असण्याची शक्यता आहे. शेवटी 4था, 5वा, 6वा बिझनेस करायला पैसे तर लागणार आहेत ना. कुठून आणणार पैसे? एका लेवलच्या पुढे तुम्हाला बँक पण पैसे देणार नाही. तर या केसमध्ये कसं असतं की जर त्यांनी स्वतःला अवेअर केलं नाही ना, की नाही 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 आता मला हे काही झेपणार नाही. जसं मी 2003ला स्वतःला अवेअर केलं. रुरल रीच, टर्नओव्हर मस्त, टोटल बिझनेस सोल्युशन, टर्नओव्हर छान, पण शेवटी जे ॲक्च्युली गणित खिशात यायचं ते कधीच नव्हतं ना. मग कुठून तरी इकडनं भागलं, तिकडनं भागलं, असं अभी तो गाडी चल रही है, मग गाडी पे पटरी से कब निकलेगी मालूम नाही आहे. या प्रोसेसमध्ये स्वतःचं अनालिसिस करणं खूप महत्त्वाचं आहे. असं का होतं याला खरंच काही. तुम्हाला ते एक बुक सापडलं, दुसऱ्यांना सापडेल का नाही माहीत नाही. मी सांगतो ना बुक, ते मी प्रत्येक सेशनला सांगत असतो की रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक कुठल्या काय होतं त्याच्यामध्ये की तुम्ही म्हणजे तुम्ही आता जस्ट म्हणाले तुमची गाडी पत्रीवरनं पडणारच होती किंवा चाललीच होती आणि तुम्हाला ते बुक मिळालं, तुम्ही वाचलं आणि त्यात तुमचा चेंज झाला. मग काय नक्की त्यातला सार काय होता? त्याचा सार एकच आहे जो तुम्हाला त्यावेळेस वाटला. हां, त्याचा सार एकच आहे की आलेल्या पैशाचं नियोजन करणं हे महत्त्वाचं. इट्स नेवर अबाउट हाऊ मच मनी यू मेक, इट्स ऑलवेज अबाउट हाऊ वेल यू मॅनेज युअर अर्न मनी. आता मी मध्ये 2000 म्हणजे प्री कोविड 15-16च्या आसपास वगैरे मी ॲग्रोवनला लेख लिहायचो. शेतकऱ्यांसाठी फायनान्शियल प्लॅन 18 महिने लिहिलं साधारणपणे. त्याच्यामध्ये हेच सगळे जे आपण बोलतोय ह्याच सगळ्या गोष्टी फक्त शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून लिहिल्या होत्या. त्याच्यामध्ये एक मी लिहिला होता, पे युअर सेल्फ फर्स्ट कॉन्सेप्ट. पे युअर सेल्फ फर्स्ट. आपण काम केल्यानंतर पगार मला मिळतो, पण मी मला पगार देतो का? नाही ना. एंटरप्रेन्योर, बिझनेसमन कष्ट करतो, काम करतो, सगळ्या स्टाफला पगार देतो, स्वतःला पगार देतो का? नाही देत ना. त्यामुळे जरी स्वतःला पगार दिला तरी स्वतः त्याच्यातून तो स्वतःला काही पैसे देतो का? खूप मायक्रो कॉन्सेप्ट आहे, 100%. पण अतिशय पॉवरफुल आहे. मी त्यावेळी काय सांगितलं होतं आणि अजूनही सांगतो की सपोज तुमच्याकडे 100 रुपये पगार आला तर 90च आलेला आहे असं गृहीत धरून चला. कारण कंपाऊंडिंग प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन एनीबडीज. 100%. आणि पैशासाठी तर कंपाऊंडिंग खूप महत्त्वाचं. आणि कंपाऊंडिंग इज पॉझिटिव्ह ॲज वेल ॲज निगेटिव्ह. कर्जाच्या जाळ्यामध्ये कन्सिस्टंटली अडकत गेलो तर निगेटिव्ह कंपाऊंडिंग. आणि when I earn 100 रुपीज आणि 10 रुपीज बाजूला काढले आणि ते मी बाजूला टाकायला गेले, ओव्हर द पिरियड ऑफ टाइम दॅट बिकम्स अ ह्यूज कंपाऊंडिंग फॅक्टर. मग तिथून मला एक 1.5-2 वर्षानंतर एक शेतकऱ्याचा फोन आला विदर्भातून.
मला सर आभारी आहे तुमचा, थँक्यू सो मच. म्हटलं कोण आहात तुम्ही, काय? म्हटलं तुमचा मी लेख वाचला होता आणि त्या लेखामध्ये तुम्ही लिहिलं होतं की पे असेल, स्वतःला पैसे देणे, आणि मला खूप आवडलं म्हटलं ते. आणि त्यापासून मी काय केलं की दुसऱ्या एका बँकेमध्ये ना उसाचं बिल आलं, 10% पैसे बाजूला तिकडे टाकले, अजून कुठली पट्टी आली 10% पैसे काढले तिकडे बाजूला टाकले. असं करत करत म्हटलं माझ्याकडं आज 2-2.5-3 वर्ष झाले, म्हणजे माझ्याकडे 3-3.5 लाख रुपये आहेत आता. म्हणजे काय की त्यांनी 35 लाख कमवलेत. पण शेतकरी पण बिझनेसमॅन आहे ना. पण शेतकरी आपला नुसता ते कर्ज पलटी करणे त्याच्यातच मरून जातं. सगळ्यांचं तसंच आहे ना, फक्त शेतकऱ्यांचं नाही आहे, बिझनेसमॅनचं पण काय. दरवर्षी वर्ष आलं की CC रिन्यू करून घेणे, त्यासाठी कसंही करून पैसे टाकणे, व्याज भरणे आणि CC रिन्यू करून घेणे. मग किती जीव जातो त्याच्यामध्ये. 100%. म्हणजे मला जर वर्षाला 1 लाख रुपये लागत असतील आणि मी जर असंच काहीही न करता माझ्या सिस्टीममधनं बँकेला 5 लाख देत असेल, तर मला 5 महिन्याचं माझं काम मी डोनेट केलं आहे त्याला. बँकेसाठी तुम्ही काम करता. बँकेसाठी काम करतो. तर आता तुम्ही जे एव्हरी संडे वेबिनार घेणार आहे, तर ह्या सगळ्या कॉन्सेप्ट तुम्ही क्लिअर करणार, तिथं काय ॲड्रेस करणार त्या वेगवेगळ्या गोष्टी असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल गोल सेटिंगवरती एक प्रॉपर सेशन असतो. ओके. म्हणजे हाऊ टू सेट गोल सायंटिफिकली. अजून नंतर एक फायर युअर सेल्फ नावाचा एक असतो, म्हणजे स्वतःला फायर करून टाका. म्हणजे काय, अनलर्न करा. अनलर्न करा. तुम्ही कोण आहे, काय नाही आहे, काय आहे, कशा गोष्टी. बिझनेस विदाउट बर्नआउट असतं, वेल्थ विनिंग वर्कशॉप असतं, गोष्टी असतात. पण एव्हरीथिंग इज व्हॅल्यू ॲडिशन फॉर पीपल. आणि कोणासाठी असतं हे, कोण अटेंड करते? ॲक्च्युली बिझनेसमॅनला खूप चांगलं आहे, कारण बिझनेसमॅन लोकांना तो जो स्ट्रगल असतो ना, महिन्याला पैसे येत नसतात, द्यावे लागतात, त्यांच्यासाठी तर अतिशय उत्तम. पण ज्या ज्या व्यक्तीला नेक्स्ट लेवलला जायचं असेल, आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचं असेल, ही प्रत्येक व्यक्तीने हे सगळे कॉन्सेप्ट स्वतःवरती काम करणं खूप महत्त्वाचं. कारण हे कुठलेच कॉन्सेप्ट शाळेमध्ये शिकवत नाहीत, कॉलेजमध्ये शिकवत कोणी सांगत नाही, MBA मध्ये शिकवत नाहीत, MBA मध्ये शिकवत नाही. MBA मध्ये चांगली नोकरी कशी मिळवायची याच्यावरती जास्ती असतं. ॲब्सोल्युटली. तिथं पण त्यामुळं मलाही पर्सनली वाटतं की असे वेबिनार्स मराठी माणसांसाठी खूप खूप जरूर आहेत. बिझनेसमॅनसाठी तर आहेच, जॉब करणाऱ्यांसाठी आहेत, ज्यांना बिझनेस चालू करायचं आहे त्यांच्यासाठी आहेत. कारण गोल सेटिंग, माइंडसेट आहे ना, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. अनलर्न करणं, पैसे कसे कमवणं, तुम्ही जे म्हणाले, बघा ना, तुम्हाला एक गोष्ट त्या पुस्तकांना जी शिकायला मिळाली की पैसे कमवण्यापेक्षा जे कमवले त्याला मॅनेज करणं फार महत्त्वाचं, आणि हे सगळ्यांना जरुरी आहे, बिझनेसमॅनला सगळ्यांना जरुरी आहे. तर आय थिंक ते तुम्ही चालू ठेवत राहा. तो वेबिनार जो आहे, एखाद्या वेळेस मी पण जॉईन करेल नक्कीच त्याला. आणि सर, तुम्ही आता हे वेबिनार करता ॲज अ सोशल गिव्ह बॅक, किंवा तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम द्यायचा आहे, पण मला एखादं असं एक्झाम्पल द्या की फायनान्शियल फिटनेसनी असं एखादा माणूस होता ज्याचा बिझनेस असा एका लेवलला होता, त्यांनी फायनान्शियल फिटनेसची तुमच्याकडनं कन्सल्टिंग किंवा गायडन्स घेतला आणि तो दुसऱ्या लेवलला गेला. ओके, 2 उदाहरण सांगा. ओके. पहिलं उदाहरण खूप लोकांना रिलेट करेल. म्हणजे मी म्हणतो ना की विचारधारा बदलल्यानंतर काय होतं. 2019 असेल, एक व्यक्ती रिटायर्ड जनरल मॅनेजर आमच्या एका प्रोग्रामला आले होते. आणि ते आले होते का रिटायर झाले होते, त्यांचे पैसे भरपूर आले होते, गुंतवणूक कुठे कशी कधी करायची याच्याबद्दल त्यांचा जास्ती ओढा होता. पण आम्ही नेहमीच सांगतो वी आर नॉट टॉकिंग अबाउट इन्व्हेस्टिंग. लंचमध्ये माझ्याकडे आले आणि म्हटलं की फायनान्शियल फिटनेस इंटेन्सिव्हमध्ये, लंचमध्ये आले आणि माझ्याकडे म्हटले की अरे सर, मी तर वेगळं बघायला आलो होतो, मला गुंतवणूक कुठं करायची हे पाहिजे होतं, हे तर वेगळंच आहे. म्हणून सर आता इथं पण आलेलं आहात, 2 दिवस इन्व्हेस्ट करा स्वतःवरती. आता इथे तुम्ही जेवणा खावण्याचे हॉटेल, चांगल्या 5 स्टार हॉटेलमध्ये कार्यक्रम असतो तो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जाताना म्हटलं की सर, मी तुम्हाला उद्या फोन करतो. मग ठीक आहे सर. दुसऱ्या दिवशी त्यांचा फोन आला, म्हटलं की सर, मी एक माझी प्रोप्रायटर कंपनी स्थापन केली. कारण आम्ही फायनान्शियल फिटनेस इंटेन्सिव्हमध्ये अवेअरनेसच्या कॉन्सेप्ट खाली तुमच्या जीवनामध्ये तुमच्या स्किलसेट वापरून तुम्ही
किती प्रकारचे इन्कम जनरेटिंग ॲक्टिव्हिटीज करू शकता याच्यावरती आमचा एक स्पेशल सेक्शन असतं. वा. कारण मी आता ठीक आहे, मी हे करतो म्हणजे हे करू शकत नाही असं थोडीच आहे. लहानपणापासून काय सांगितलं आपलं, एका ठिकाणी गेलं की एकनिष्ठ 50 वर्ष तिकडंच नोकरी करायची, तिथूनच पैसे काढायचे, तिथूनच रिटायर व्हायचं, हे आपले थॉट प्रोसेस. पण हे करत असताना मी हे करू शकत नाही असं थोडीच आहे. नाही, पीपल रिअलाइज की अरे मी माझंच समोर टेबल आहे, माझ्याच टेबलच्या खाली मीच लाखो रुपये लपवून ठेवलेले आहेत, मलाच दिसत नाही आहेत. कारण ती माझी नजर नसते, चष्मा माझा नजर. चष्मा बदलला, त्यांचाही बदलला. तो चष्मा बदलल्यानंतर त्यांना कळलं की नाही, मला असं चालणार नाही. त्या दिवशी म्हटले होते की आता रिटायर झालं, आता बास झालं, आता काय करायचं नाही, काय नाही. मी तर म्हणतो रिटायर झालात ना, आता 40 वर्षाचं ज्ञान आहे, अप्पलपोट येऊन स्वतःकडे ठेवू नका, द्या लोकांना. काय ठेवणार ना करून. त्यांची कशात तरी एक इंजिनिअरिंगमध्ये असं स्किल सेट होतं पॉवरफुल. खूप साऱ्या इंजिनिअरिंग कंपन्यांना लागायचं ते. नाव मोठं होतं. रिटायर झाल्यानंतर खूप सारे लोक त्यांच्याकडे यायचे, कन्सल्टिंगला यायचे. हे म्हणजे जाऊ दे रे, पैशाचं काय नाही, तू झालं ना तुझं काम, असं असं काम करायचे. नंतर पीपल स्टार्टेड टेकिंग हिम ग्रँटेड. म्हणा लागले काय सर एवढा पण वेळ देऊ शकत नाही का वगैरे वगैरे. आणि ही रिअलाइज ड्युरिंग दॅट पर्टिक्युलर 2 days लाईफ सेशन. माइंडसेटवरती काम केलं ना मी. त्या दिवशी म्हटलं सर मी असं एक प्रोप्रायटरी कंपनी स्थापन केली आहे XYZ, आणि माझं मी रेट कार्ड काढलं आहे. आता कुणाला माझ्याकडनं कन्सल्टिंग पाहिजे असेल तर माझा एवढा रेट कार्ड आहे. व्हेरी गुड, कॉंग्रॅच्युलेशन्स. 6 महिन्याने परत फोन आला. म्हटलं सर माझा शेवटचा पगार जो होता ना त्याच्यापेक्षा मला आज जास्ती पैसे मिळतात आणि कमी काम करून. वा. मनी ग्रोथ झाली ना. हो. रिअल लाईफ एक्झाम्पल. पुण्यातलेच एक डॉक्टर आहेत, खूप फेमस डॉक्टर आहेत. ते डायबिटीसवरती काम करतात. 2019 ते फायनान्शियल फिटनेस सेंटेन्सवर आले होते. आणि त्यांचं विजन त्याच वेळेस खूप मोठं होतं, प्रचंड मोठं होतं. मग आम्ही बोलता बोललो की अरे सर तुम्ही जे काही काम करायची इच्छा रखता त्याला सिस्टीम खूप महत्त्वाची आहे. सिस्टीम इज व्हेरी व्हेरी क्रुशियली इम्पॉर्टंट. मग त्यांनी ती सिस्टीम बिल्ड केली. 2019-2020 नंतर काय झालं, कोविड आला. बरोबर ना. अख्खी सिस्टीम बिल्ड केली. सिस्टीम बिल्ड करत असताना आमची एक 10X अकॅडमीमध्ये आहे, ते पण त्याच्यामध्ये होते. बिल्ड केली आणि अचानक लॉकडाऊन झालं. आमचा परत कॉल झाला. त्यावेळेस त्यांना एकच म्हटलं की सर इट्स टाईम टू गो लाईव्ह ना, ऑनलाईन ना. और सर होणार का, कसं होणार का. नाही, जस्ट डू इट. मग 2 गोष्टी करा. एक तर जस्ट इमिजिएटली गो ऑनलाईन. आणि आत्ता जो तुमच्याकडे स्टाफ आहे ना, कुणाचाही 1 रुपयासुद्धा पगार कमी करायचा नाही, 1 रुपयासुद्धा. कारण तेच लोक लॉंग टर्म टिकतील. आता याचा आणि पैशाचा काय संबंध आहे, नाही. पण आज ती व्यक्ती भारतभर काम करते. 350 डॉक्टर्सची टीम आहे त्यांच्याकडे. दिस इज अमेझिंग. बँगलोरचे एक जण करुणाकर म्हणून आहेत, त्यांचं प्रिंटिंग प्रेस होतं आहे. म्हणजे आज ही हॅज स्केल्ड फ्रॉम ऑलमोस्ट स्केल्ड 200-300 टाइम्स. आणि एक्सपान्शनला तो आता अजिबातच घाबरत नाही, बिकॉज ही इज डुईंग एंटायर थिंग इन अन कॅल्क्युलेशन वे. कित्येक लोक आहेत की आज त्यांनी स्वतःचे पॅसिव्ह इन्कम जनरेट केलेत. मी स्वतः आतापर्यंत म्हणजे आता खूप वर्ष मी करत नाही, 2-3 वर्ष आमची टीम करते. मी आतापर्यंत 5,000पेक्षा जास्त मी पर्सनल फायनान्शियल प्लॅनिंग केलेत 2004 पासून. वाव. आणि आज कित्येक लोक पूर्णपणे डेट फ्री झालेले आहेत. आता डेट फ्री होणं महत्त्वाचं की कर्ज वापरणं महत्त्वाचं, 2 विभिन्न गोष्टी आहेत. बरोबर ना. बॅड डेटमध्ये बाहेर पडणं इम्पॉर्टंट आहे. पण कित्येक लोक आहेत की जे कर्ज काढून त्याचा योग्य उपयोग करून पैसे बनवतात. ती पण मानसिकता इज ऑल्सो थॉट प्रोसेस. अशा अनेक उदाहरणं आहेत की जे फायनान्शियल फिटनेस सेंटेन्सीमध्ये आल्यानंतर तुमचा चष्मा बदलतो, तुमच्याकडेच बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. मग तुम्ही तुमचाच स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन एकदा बदलला की देन युअर माइंड ऑल्सो स्टार्ट एक्सप्लोरिंग व्हेरियस ॲक्टिव्हिटीज. युअर इमॅजिनेशन बिगिन्स. जे थांबलेलं आहे, रिझनिंग, क्वेश्चनिंग टू युअर सेल्फ स्टार्ट्स अगेन. असा एक तुम्ही काय सल्ला एखाद्या ऑन्टरप्रेनरला आता द्याल, त्याच्यामध्ये माइंडसेट, लाईफ, बिझनेस, मनी हे सगळं कवर होतं. शॉर्टमध्ये असं काय तुम्ही सांगाल, काय त्यांचा एक थॉट त्यांच्या मनात
घाला. मला असं वाटतं नाही, यांनी स्वतःवरती 2 दिवस फायनान्शियल फिटनेस इंटेन्सिव्हचे 20 तास गुंतवले पाहिजेत. ओके. आणि फायनान्शियल फिटनेस इंटेन्सिव्हमध्ये जवळजवळ 20 तास मी 2 फ्लिपचार्ट बोर्ड, अजिबातच कुठलंही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन नाही, असंख्य एक्सरसाइजेस करून तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या माइंडमध्ये तुम्हाला कसं घुसून तुम्हाला बाहेर कसं पाडायचं याच्यावरती आम्ही काम करतो. वा. म्हणजे असं ना की आपण कांदा असतो ना, कांदा एक एक पील बाहेर पडतो ना, लेअर पहिला चांगला नसतो, नंतर चांगला नसतो, नंतर आत जसं जाईल तसं यू हॅव अ रिअल ऑनियन. तसं त्यांच्या जीवनामध्ये, तुमच्या जीवनामध्ये रिअल मी कोण आहे हे खूप महत्त्वाचं आहे. शेवटी पर्सनल डेव्हलपमेंट इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर. यू हॅव टू इन्व्हेस्ट ऑन युअरसेल्फ. इन्व्हेस्ट ऑन तुमच्यावर इन्व्हेस्ट करायला लागतं. प्रत्येक लेवलला प्रत्येक माणूस करत असतो. प्रत्येक लेवलला. म्हणजे अगदी मला बिझनेस करायचा आहे तिथं पण इन्व्हेस्ट करायला पाहिजे, मला 5 कोटी 10 कोटी करायचं तिथं पण करायला पाहिजे. प्रत्येक स्टेजला देअर इज अ रेजिस्टन्स, प्रत्येक स्टेजला. आता आपण शेवटाकडे येऊया याच्या पॉडकास्टच्या. काही मी तुम्हाला रॅपिड फायर क्वेश्चन विचारतो. त्या क्वेश्चन्समध्ये तुम्हाला आयदर 1 वर्ड किंवा 1 लाईनमध्ये आन्सर द्यायचे. जे तुमच्या मनात येईल ते द्या. ठीक. विचार करून शक्यतो देऊ नका. जे तुम्हाला वाटतंय इंट्युशननी ते तुम्ही द्या. एक असली कुठली चुकी जी बिझनेसमॅन रिपीटेडली करत असतो पैशाबद्दल? पैशाचं नियोजन न करणे. ओके. एक असली कुठली क्वालिटी जी फायनान्शियली फ्रीडम असलेला बिझनेसमॅनकडे असते? त्याच्याकडे वेळ खूप असतो. एक अशी कटू सत्यता पैशाबद्दल? नुसतं कष्ट केल्याने पैसा येत नाही. ओके. आणि पैशाची डेफिनेशन तुमच्याबद्दल? मनी इज अ रिझल्ट ऑफ ॲक्शन्स यू टेक इन युअर लाईफ. जेव्हा तुम्ही ॲक्शन करून लोकांच्या जीवनामध्ये व्हॅल्यू क्रिएट करता, त्या व्हॅल्यूच्या बदल्यात मिळणार आहे तो पैसा. पैसा भगवान नाही आहे. पैसा हे तुम्ही केलेल्या कामाचं फळ आहे. दॅट्स इट. परफेक्ट. ओके. थँक्यू सर, तुम्ही पॉडकास्टला आले. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. आज आपण या पॉडकास्टमध्ये सरांबद्दल इतक्या काही फायनान्शियल गोष्टींबद्दल बोललो. मला जे एकदम शिकण्यासारखं वाटलं त्याच्यामध्ये की सर म्हणाले की फायनान्शियल फ्रीडम हा शाळेपासून शिकवला पाहिजे, घराघरात शिकवला पाहिजे. म्हणजे त्यांनी एकदम छान उदाहरण दिलं. आईचं 100 रुपयाची नोट हे इतकं छान आहे आणि इट इज अ फॅक्ट. ते त्यांनी सांगितलं. त्यांनी सांगितलं की कॅश फ्लो, पैसे मॅनेजमेंट, CC म्हणजे बँकेकडनं आपण CC घेतो, ती जर तुम्ही एक्स्ट्रा वापरायला लागले तर काहीतरी चुकतंय. त्यांनी कॅश मॅनेजमेंट बोलले. नंतर खूप छान सांगितलं की बिझनेस म्हणजे काय फ्रॉम अन फायनान्स अँगल. म्हणजे व्हॅल्यू क्रिएशन जर तुम्ही करत असाल तरच तुम्ही पैसे कमवू शकता. त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला आपल्याला की त्यांच्याकडे असे 5,000 लोकांना त्यांनी व्हॅल्यू क्रिएशन, मनी क्रिएशन, वेल्थ क्रिएशन बद्दल कसं शिकवलं. वेल्थ क्रिएशन म्हणजे काय ह्यांनी सोप्या शब्दांमध्ये सरांनी आपल्याला सांगितलं की पैसे कमवतो आपण, पैसे कमवतो, हार्डवर्क करतो, बिझी राहतो, पण ते पैसे आपल्याला अजून पैसे कमवून देऊ शकतं का ते त्यांनी आपल्याला सांगितलं. वेल्थ क्रिएशन बरोबर बोलले, माइंडसेटवर बोलले आणि नंतर शेवटी त्यांच्या वेबिनार, त्यांचा कॉज काय आहे, लाईफमध्ये त्यांचा कॉज काय आहे, त्यांना काय करायचं आहे, आपल्या मराठी माणसांना कसं घडवायचं आहे. माझ्या मते खोत सरांसारखे अजून बरेचसे लोक आपल्याला पाहिजेत जे फायनान्शियल फ्रीडम, फायनान्शियल अवेअरनेस बिझनेसमॅनसाठी, जॉब करण्यासाठी सगळ्यांसाठी खूप खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण खूपच इमोशनल लोक आहोत. आणि सरांनी एक शेवट मी करतो की एक गोष्ट जी सांगितली ती पण माझ्या डोक्यात कायम राहील. जेव्हा तुम्ही इमोशनली हाय असता तेव्हा इंटेलेक्च्युअली लो होता. अशा वेळेस कधीच डिसिजन घ्यायचं नाही. असे बरेचसे टिप्स अँड टूल्स त्यांनी आपल्याला सांगितले. हा पॉडकास्ट तुम्ही सगळ्यांनी पूर्ण पाहिला. थँक्यू सो मच. असेच पॉडकास्ट तुम्हाला जर अजून पाहिजे असतील तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सुधीर खोत सरांना तुम्ही 1 तास ऐकलं, असंच त्यांच्याकडून अजून तुम्हाला टिप्स, नॉलेज असं बरेचसं पाहिजे असेल तर येत्या रविवारी त्यांचा एक वेबिनार येणार आहे आणि त्या वेबिनारची लिंक मी खाली इथे दिलेली आहे. तिथे क्लिक करा आणि रजिस्टर करा आणि फायनान्शियल फ्रीडम, लाईफ मॅनेजमेंट, माइंडसेट ह्या सगळ्याबद्दल वेबिनारमध्ये तुम्ही शिका आणि असेच मोठे व्हा. थँक्यू सो मच.